तर सर्वांना नमस्कार माझा. लर्निफाय अकॅडमी आयोजित ॲडव्हान्स कॅनव्हा प्रो हा कोर्स आपण आयोजित केलाय आणि या कोर्ससाठी आलेल्या किंवा सहभागी झालेल्या सर्व सर्जनशील शिक्षक वृंदांचं मी या ठिकाणी लर्निफाय अकॅडमीच्या वतीनं सहर्ष असं स्वागत करतो. मागच्या वेळी आपण कॅनव्हा प्रो हा 2 इतर सॉफ्टवेअर सोबत घेतलेला कोर्स होता, ज्याच्यामध्ये आपण शिक्षकांसाठी किंवा एज्युकेशन मध्ये आपण AI चा वापर कसा करू शकतो आणि OBS स्टुडिओ नावाचं ऍप्लिकेशन किंवा सॉफ्टवेअर वापरून आपण एज्युकेशनल व्हिडिओज किंवा इतर व्हिडिओज कसे बनवू शकतो ह्याची प्रात्यक्षिकं पाहिली. प्रत्येक विषयाला प्रत्येक सॉफ्टवेअरला आपण 3-3 दिवसांचा वेळ दिला होता. सुरुवातीचं आपलं पहिलं इंट्रोडक्टरी सेशन होतं, त्यानंतरचे 3-3-3 असं टोटल 10 दिवसाचं आपण हे कोर्सचं सेशन्स घेतले आपण. आता त्या 3 दिवसामध्ये बहुत करून सर्व शिक्षक, बऱ्याच शिक्षकांचे असं म्हणणं आलं की कॅनव्हा प्रो आम्हाला जेवढं एक्सप्लोर व्हायला हवं होतं तेवढं झालेलं नाहीये, तर कृपया तुम्हाला फक्त कॅनव्हा शिकवता येऊ शकतं का, किंवा त्या संदर्भात एखादा छोटासा कोर्स आपल्याला घेता येऊ शकतो का. मग मी आणि माझे सहकारी यांनी याच्यावर विचार करून फक्त कॅनव्हा प्रो हे ऍडव्हान्स लेवलवर आपण कशा पद्धतीने शिकवू शकतो याच्यासाठीचा एक प्लॅन केला आणि त्याद्वारेच आपण तुमच्या समोर ऍडव्हान्स कॅनव्हा प्रो हा कोर्स घेऊन आलेलो आहोत. या कोर्समध्ये आपण फक्त कृपया माईक बंद ठेवा. कृपया माईक बंद करायचा आहे आपला. ठीक आहे. तर आम्ही सहकारी आणि मी असं ठरवलं की आपण फक्त कॅनव्हाच्याच माध्यमातनं आपलं शैक्षणिक जीवन कसं सुसह्य बनवू शकतो आणि कॅनव्हाचा आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कशा पद्धतीनं उपयोग करून घेऊ शकतो याविषयी आपण डिटेलमध्ये आता ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत. तर ॲडव्हान्स कॅनव्हा प्रो हा कोर्स तुमच्यासाठी आपण खास घेऊन आलेलो आहोत. कॅनव्हा प्रोच्या मदतीनं तुमचं शैक्षणिक जीवन अधिक सुसह्य होणार आहे अशी मला तरी खात्री वाटते. तुम्ही सर्व सर्जनशील शिक्षक आहात. शिक्षण क्षेत्रात किंवा शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवण्याचा हेतू डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे सर्व करत आहात, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं अभिनंदन. नक्कीच येत्या काळात तुम्हाला कॅनव्हा प्रो सारख्या एका भन्नाट टूलची ओळख होऊन तुम्ही त्यातून अफलातून असं काम करू शकणार आहात आणि ते कसं करायचे तेच आपण काय करूयात, आजपासून शिकायला सुरुवात करूयात. तर बऱ्यापैकी या अगोदरचा आपला कोर्स करून पुन्हा ह्या कोर्सला आलेले बरेच जण म्हणजे निम्म्याच्या आसपास लोक आहेत आणि नव्यानं आपल्याला जोडले गेलेले सुद्धा लोक आहेत. सो सर्वांचा विचार करून आज आपण सुरू होणाऱ्या ह्या कोर्सची आपण मांडणी करणार आहोत. आम्ही कशा पद्धतीनं शिकवतो, कशा पद्धतीनं तुमच्या अडचणी आम्ही सॉल्व्ह करतो हे बऱ्यापैकी अगोदर कोर्स जॉईन केलेल्या लोकांना आमच्याबद्दलची कल्पना आहे. त्यामुळे मी अगोदरच सांगून ठेवतो, तुम्हाला कसल्याही शंका असतील, कुठेही तुम्हाला अडत असेल सॉफ्टवेअरच्या बाबतीत, तर नक्की तुम्ही आम्हाला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. जसं जसं शक्य होईल तसं तसं आम्ही तुमच्या शंकांचं निरसन करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. नमस्कार, माझं नाव किशोर पवार आणि मी तुमचा येत्या 7 दिवस ॲडव्हान्स कॅनव्हा प्रोचा कोर्स घेणार आहे. तुम्ही सर्वजण शिक्षक आहात आणि मी थोडासा
टेक्निकल माणूस आहे. शब्दरचनेमध्ये थोडंफार इकडं तिकडं होऊ शकतं. म्हणजे शिक्षकी पेशामध्ये जशा पद्धतीची शब्दरचना असते, त्या संज्ञा तुम्ही वापरता बोलताना, तुमची जी डे टू डे लाईफची जी बोली भाषा असते, त्यात थोडंसं खालीवर होऊ शकतं. त्याबद्दल मी अगोदरच दिलगिरी या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्ही मला समजून घ्याल अशी सुद्धा मी आशा बाळगतो. लर्निफाय अकॅडमी ही सर्जनशील शिक्षकांनी शिक्षण क्षेत्रात कशा पद्धतीनं स्वतःला प्रेझेंट केलं पाहिजे, त्याचा अप्रोच कसा असला पाहिजे आणि तो अप्रोच, ते प्रेझेंटेशन, ते योग्यरित्या समोर येण्यासाठी लर्निफाय अकॅडमी गेली 4 वर्ष म्हणजे लॉकडाऊन नंतर पासून आम्ही प्रयत्नशील आहोत. दरवर्षी आम्ही खास प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांसाठी शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवू शकणाऱ्या काही टूल्सचा आम्ही या सर्व लोकांना ओळख करून देत असतो, ज्याद्वारे तुम्ही तुमचं लाईफ इझी बनवू शकता. लर्निफाय अकॅडमी ही मुलांसाठी सुद्धा कार्य करते आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहिती आहे लर्निफाय अकॅडमी काय आहे. तरी पण जे कोणी नवीन लोक आपल्याला जॉईन झालेत त्यांना सांगणं या ठिकाणी क्रमप्राप्त आहे. तर थोडीशी मी लर्निफाय अकॅडमीची तुम्हा सर्वांना ओळख करून देतो. लर्निफाय अकॅडमी नावाचं पोर्टल आमचं आता ऑनलाईन आहे. www.learnify-academy.com. या पोर्टलच्या माध्यमातून गेल्या वर्षीपासून आम्ही इयत्ता 4थी साठी प्रज्ञाशोध परीक्षेच्या तयारीसाठी आम्ही डेली क्विज मुलांना सोडवायला देत होतो. मुलांच्या, पालकांच्या आणि आम्हाला जोडल्या गेलेल्या शिक्षकांच्या विनंतीनुसार गेल्या वर्षी आम्ही आमचा प्रश्नसंच देखील आणला होता. एक मिनिट. प्रश्नसंच देखील आणला होता आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांनी आम्हाला दिला होता. तर ह्या लर्निफाय अकॅडमीचा उद्देश जो आहे पोर्टलचा, तो बेसिकली असा आहे की ग्रामीण भागातली जी मुलं असतात त्या मुलांना शैक्षणिक साहित्य असेल, क्लासेस असतील, मार्गदर्शन असेल, याची वानवा असते. आणि बऱ्यापैकी आपण ग्रामीण भागातनं आहात याबद्दल आम्हालाही कल्पना आहे. आणि ती जी कमतरता आहे ती भरून काढण्यासाठी काय करता येऊ शकतं, तर लर्निफाय अकॅडमीनं ही कल्पना समोर आणली आणि ऑनलाईन तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून दररोजच्या दररोज अगदी तुमचा सगळ्या विषयांचा सराव करू शकत होतात आणि सराव करू शकत आहात. अजूनही आपण त्याच्यामध्ये आणखी काही बदल करून दरवर्षी नव्यानं आणखी वर्ग त्याच्यामध्ये आपण समाविष्ट करत आहोत. गेल्या वर्षी जवळपास 4200 मुलं आम्हाला जॉईन झाली, म्हणजे रजिस्ट्रेशन केलं मुलांनी. म्हणजे आम्हाला कल्पनाही नव्हती की एवढी सारी मुलं आम्हाला जोडली जातील. त्यापैकी जवळपास 2200 ते 2500 मुलं हे डेली क्विज सोडवत होते आणि त्याचा रिझल्ट जर आपण बघितला तर जवळपास 200+ विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अभूतपूर्व असं यश मिळालंय. स्वतः माझे सहकारी, त्यांचा मुलगा देखील आपल्या पोर्टलवर तयारी करत होता. त्याचं स्कॉलरशिपसाठी या ठिकाणी सिलेक्शन झाले आणि एक 2-3 दिवसापूर्वीच सैनिक स्कूलचं या ठिकाणी जी परीक्षा असते सुरुवातीची, त्या परीक्षेचे निकाल लागले. त्याच्यामध्ये सुद्धा तो राज्यामध्ये 62वा त्याचा नंबर लागला. आणि आम्ही जे काही ह्या गोष्टी करतोय ह्या गोष्टी अगदी त्यासाठीच आहेत. बऱ्याच पालकांचे फोन आले, शिक्षकांचे फोन आले, अगदी भरभरून आमचं कौतुक झालं आणि त्या कौतुकाची थाप घेऊन आम्हाला जी काही प्रेरणा मिळते त्या प्रेरणेतूनच इथून पुढेही आम्ही शिक्षण क्षेत्रात ज्या काही नाविन्यपूर्व गोष्टी करता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. आणि ह्या प्रयत्नामध्ये तुम्हासारख्या आज सहभागी असणाऱ्या किंवा इथून पुढे भविष्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व सर्जनशील शिक्षकांचा खूप मोठा आणि महत्त्वाचा वाटा असणार आहे. आमच्या या यशामध्ये तुम्हा सर्वांचंही सहकार्य नक्कीच असणार आहे. अशा प्रकारे लर्निफाय अकॅडमी मुलांसाठी काम करते.
आपण बऱ्यापैकी 4थी 5वी त्यानंतर त्याच्याही अगोदरचे वर्ग ह्या वर्गांना शिकवत असाल तर येत्या जून 15 तारखेपासून आपण आपलं शैक्षणिक वर्ष सुरू करतोय. सर्व शाळा सुरू होत आहेत आणि साधारण 1 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान आपण आपलं अँड्रॉइड ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्हासाठी आणणार आहोत, ज्याच्यावर आपण कसलाही शुल्क आकारत नाही. फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला दररोज तुमचे जे काही परीक्षेमधले विषय असतील त्या विषयांबद्दलच्या क्विज तुम्हाला डेली मिळणार आहेत. त्यातूनच मुलांना प्रेरणा मिळते, सराव होतो, कारण सातत्य असणं, सराव असणं खूप महत्वाचं असतं स्पर्धा परीक्षांमध्ये. आणि नेमकं तेच साध्य होत आहे आपल्या लर्निफाय अकॅडमीच्या माध्यमातून. याचा आम्हाला खूप सारा आनंद आहे. तर शिक्षक मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कॅनव्हा शिकणार आहोत. हे कॅनव्हा काय आहे हे अगोदर सर्वांना माहिती असणं गरजेचं आहे. ज्यांनी अगोदर कोर्स केला त्यांना कल्पना आहे, पण जे नवीन आलेत त्यांना सुद्धा या ठिकाणी व्हॉट इज कॅनव्हा, कॅनव्हा काय आहे हे सांगणं खूप गरजेचं आहे. तर कॅनव्हा हे फ्री मध्ये मिळणारं ऑनलाईन डिझाईन टूल आहे, जे तुमच्यासारख्या सर्जनशील शिक्षकांसाठी किंवा त्यांना समोर ठेवून त्यांच्या अडचणी समोर ठेवून या ठिकाणी बनवलं गेलेलं आहे. आणि हे कॅनव्हा वापरून तुम्ही सुंदर आणि व्यावसायिक दर्जाची शैक्षणिक सामग्री अगदी सहजपणे तयार करू शकता. या कॅनव्हाचे युसेज जर आपण बघितले तर युसेज मध्ये हे कॅनव्हा टूल वापरून आपण वर्कशीट्स बनवू शकतो. खास शिक्षकांसाठी म्हणून डेडिकेटेड खरं तर हा कोर्स आपण घेतोय. त्यामुळं तुम्हाला मध्यवर्ती ठेवून आपण या ठिकाणी या कोर्सचं प्रेझेंटेशन करणार आहोत. याच्यामध्ये तुम्ही कॅनव्हाच्या मदतीनं वर्कशीट्स बनवू शकता, त्याच्यानंतर वेगवेगळे प्रेझेंटेशन्स बनवू शकता वेगवेगळ्या घटकांसाठीचे. त्याच्यानंतर पोस्टर्स असतात, चार्ट्स असतात, त्याच्यानंतर अभ्यासाचं वेळापत्रक तुम्ही मुलांसाठी बनवून देऊ शकता. त्याच्यानंतर व्हॉट्सअपवर तुमचे पालकांचे ग्रुप्स असतात, त्या ग्रुप्सवर तुम्ही अभ्यास देत असता, वेगवेगळ्या गोष्टींबद्दलचे अपडेट्स देत असता. ते अपडेट्स फक्त टेक्स्टद्वारे लिहिण्यापेक्षा जर ते तुम्ही छानपैकी ग्राफिक्स बनवून जर दिले तर पालकांची आणि विद्यार्थ्यांची त्याबद्दलची आपुलकी आणखीन वाढेल, त्यांचं इंटरॅक्शन त्याबद्दल आणखीन वाढेल. तर ते व्हॉट्सअपचे अपडेट्सच्या ज्या काही इमेजेस असतील त्या देखील तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. त्याच्यानंतर व्हिडिओ लेक्चर्स असतात. आता बऱ्यापैकी हर एक शाळेमध्ये मोठ्या स्क्रीन्सचे टीव्ही तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत. त्याच्यावर काही शाळांमध्ये प्रोजेक्टर्स आहेत. तर तुम्ही ह्या कॅनव्हाच्या मदतीनं छान एखाद्या घटकावर व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ त्या प्रोजेक्टरद्वारे किंवा तुम्हाला अवेलेबल असलेल्या टीव्हीद्वारे तुम्ही मुलांना ऐकवू शकता. त्याच्यानंतर प्रमाणपत्र असतात. मुलांना एखादी परीक्षा झाल्यानंतर आपण प्रमाणपत्र देत असतो. फक्त नाव वाचून फळ्यावर नाव लिहून मुलांना सांगण्यापेक्षा जर ती प्रमाणपत्र आपण छापील बनवली, त्याच्या प्रिंटआउट काढल्या म्हणजे डिझाईन करून, आणि त्या जर मुलांना दिल्या तर मुलांना त्यातून नक्कीच प्रेरणा मिळते. मुलं मोटिवेट होतात आणि आणखी जोरदार तयारीने लागतात. जोरदार तयारी करून ते नक्कीच नाव कमावतात आणि त्यातून तुमचं जे काही फलनिष्पत्ती आहे ते झाल्याचं समाधान तुम्हाला नक्की मिळत असतं. त्यानंतर पालकांकरता न्यूज लेटर, जसं मी मागाशी म्हणालो की व्हॉट्सअपवर जे काही अपडेट्स असतात, सॉरी थोडीशी तब्येत माझी खराब आहे, माझ्या खोकला येईल. त्याप्रमाणेच व्हॉट्सअपवर जसे तुम्ही अपडेट्स देत असतात तेच अपडेट्स म्हणजेच न्यूज लेटर सुद्धा होऊ शकतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या न्यूज असतील, शाळेतले अपडेट्स असतील, अभ्यासाचे अपडेट्स असतील, ते तुम्ही पालकांकरता छानपैकी डिझाईन करून काय करू शकता, पाठवू शकता. सो तुमच्या लक्षात आलं असेल कॅनव्हा काय आहे. तर कॅनव्हा हे ऑनलाईन मोफत टूल आहे ज्याच्याद्वारे तुम्ही छान छान डिझाईन तयार करू शकता. आणि बेसिकली हे टूल जे बनवलं गेले हे शिक्षकांसाठी डेडिकेटेड बनवलं गेले. तुम्ही बघत असाल एज्युकेशनल कंटेंट याच्यावर खूप सारा अवेलेबल आहे आणि तोच वापरून तुम्ही काय करू शकता, छान सुंदर असे व्यावसायिक दर्जाचे देखील तुम्ही काय करू शकता, शैक्षणिक सामग्री अगदी सहज तयार करू शकता. मग त्याच्यात तुम्ही बुक डिझाईन करू शकता, त्याच्यानंतर बुकचं कव्हर डिझाईन करू शकता, वेबसाईट करू शकता,
तुमच्या सोशल मीडियाच्या पोस्ट करू शकता. खूप सारं आपण ह्या येत्या 7 दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत. आता हे जे टूल आहे, ह्या टूलमध्ये तुम्ही काहीही आणि कुठेही डिझाईन करू शकता. आता हे म्हणण्यामागचा उद्देश काय आहे हे तुमच्या लक्षात आणून देतो मी. ह्याच्यामध्ये बेसिकली मला असं म्हणायचंय की हे जे टूल आहे हे तुम्हाला डेस्कटॉपवर चालवता येऊ शकतं. तुमच्याकडे कॉम्प्युटर असेल तर कॉम्प्युटरवर तुम्ही हे चालवू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर लॅपटॉप असेल तर लॅपटॉपवर देखील तुम्ही हे चालवू शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर टॅबलेट असेल, बऱ्याच लोकांकडे शैक्षणिक कामासाठी टॅबलेट्स असतात, तर टॅबलेटवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, हे टूल वापरू शकता. आणि तुमच्याकडे अगदी सहज उपलब्ध होणारा आपला मोबाईल फोन, ह्या मोबाईल फोनवर देखील तुम्ही काय करू शकता, हे टूल वापरू शकता. फक्त अट एकच आहे की हे टूल वापरण्यासाठी तुम्हाला इंटरनेट गरजेचं आहे. मग ह्या 4 डिव्हाइसेस पैकी ज्या कुठल्या डिव्हाइसवर तुम्हाला इंटरनेट अवेलेबल असेल त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता, हे टूल तुमच्या ईमेल आयडीने लॉग इन करून तुम्ही हे टूल इझिली अगदी कुठं जिथं जाल तिथून सुद्धा तुम्ही काय करू शकता, इझिली वापरू शकता. बऱ्याचदा असं होतं की मी मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये किंवा मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटमध्ये मी एक छानसं प्रेझेंटेशन तयार केलंय आणि ते प्रेझेंटेशन तुम्ही तुमच्या सोबत घ्यायला विसरलायत आणि तुम्ही एखाद्या ठिकाणी जाऊन तुम्हाला ते प्रेझेंट करायचे, ऐन वेळेला तुमची धांदल उडते. तर तशी धांदल तुमची ह्या ऍप्लिकेशनमुळे किंवा ह्या सॉफ्टवेअरमुळे उडणार नाहीये, कारण तुम्ही जिथं जाल तिथून लॉग इन केलं की तुम्ही जे काही आदल्या दिवशी तयारी केलेली असेल, प्रेझेंटेशन बनवलेलं असेल, ते प्रेझेंटेशन तुमचं रेडी आहे, त्याची तयारी तुम्ही अगदी केलेली असते भरपूर. ते प्रेझेंटेशन तुम्ही तिथं जाऊन तुमच्या मोबाईलवर, टॅबलेटवर, लॅपटॉपवर किंवा तिथं अवेलेबल असेल तर डेस्कटॉपवर तुम्ही ओपन करून मुलांना किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचे त्या ठिकाणी तुम्ही इझिली प्रेझेंटेशन देऊ शकता. आणि खूप सुंदर असं हे सॉफ्टवेअर आहे, जसा UI म्हणजे ओव्हरऑल त्याचं डिझाईन खूप सोप्या पद्धतीने केलेलं आहे. अगदी तुम्हाला या अगोदर सॉफ्टवेअरचं कसलंही नॉलेज नसेल तरी सुद्धा तुम्ही इझिली हे सॉफ्टवेअर वापरू शकता आणि त्याच्यात तुम्ही आपली डिझाईन, प्रेझेंटेशन वेगवेगळ्या गोष्टी काय करू शकता, बनवू शकता आणि त्या प्रेझेंट देखील करू. आता याच्यामध्ये नक्की काय आहे, तर याच्यामध्ये मिलियन ऑफ टेम्पलेट्स आहेत. हे लाखो टेम्पलेट्स आहेत, लाखो फॉन्ट्स आहेत, इमेजेस आहेत, आयकन्स आहेत आणि रेडी व्हिडिओची देखील या सॉफ्टवेअरच्या मिळतात. त्याद्वारे तुम्ही काय करू शकता, तुम्हाला नक्की कुठल्या प्रकारचा टेम्पलेट हवाय किंवा कुठल्या प्रकारचं डिझाईन हवंय, त्याच्यामध्ये कसला फॉन्ट हवाय, अगदी इझी ड्रॅग अँड ड्रॉप पद्धतीनं म्हणजे तुम्हाला फॉन्ट डिस्प्ले ठेवायची म्हणजे तुमच्या डिझाईन आणि ती व्यवस्थित अरेंज करून तुम्ही छानपैकी डिझाईन काय करू शकता, बनवू शकता. हा ह्या सॉफ्टवेअरचा खूप महत्वाचा भाग, कारण असे सॉफ्टवेअर मिळणं खरं तर मार्केटमध्ये कमी अवेलेबल आहे. त्याच्या अगोदर ते सॉफ्टवेअर होते, पॉवर पॉईंट होते, फोटोशॉप होतं, अन्यही सॉफ्टवेअर होती. पण त्याच्यामध्ये फोटोशॉपमध्ये तुम्ही फक्त डिझाईनच करू शकत होतात, पॉवर पॉईंट मध्ये तुम्ही डिझाईन आणि प्रेझेंटेशन करू शकत होतात. ह्या टूलमध्ये तुम्ही डिझाईन करू शकता, त्याचं प्रेझेंटेशन करू शकता आणि त्या प्रेझेंटेशनचा तुम्ही व्हिडिओ देखील बनवू शकता. म्हणजे सर्व समावेशक असं हे ऍप्लिकेशन आहे. म्हणजे हे ऍप्लिकेशन जर तुम्ही एकदा शिकलात, तर सॉफ्टवेअर तुम्ही एकदा शिकलात तर तुम्हाला दुसरे सॉफ्टवेअर वापरण्याची अगदी क्वचित गरज पडेल. याच्यावर पण अगदी क्वचित तुम्हाला इतर टूल्सवर डिपेंडंट राहावं लागणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही जाल तिथं तुम्हाला हे सॉफ्टवेअर इझिली तुमच्या मोबाईलमध्ये, लॅपटॉप, टॅबलेट सोबत टॅबलेटवर तुम्ही काय करू शकता, हे इझिली अवेलेबल तुम्हाला होऊ शकतं. आता हे जे कॅनवा आहे, हे कॅनवा ऍक्च्युली फ्रीमध्ये सुद्धा मिळतं आणि प्रो व्हर्जन सुद्धा आहे. आता आपला कोर्स ज्यांनी केलाय त्यांना ते लक्षात आलेलं आहे फ्री मध्ये किती ऍक्सेस मिळतो आणि प्रो व्हर्जन मध्ये किती ऍक्सेस. तर फ्री आणि प्रो ह्याच्यामध्ये काय फरक आहे, हा फरक थोडासा आपण या ठिकाणी जाणून घेण्याची गरजेची मला वाटतं. तर ह्या दोन्ही फ्री आणि प्रो व्हर्जन मध्ये फरक काय ते आपण सांगूया. मी सर्वांना बोलायची संधी देणार आहे. आपल्या तो वेळ राखीव ठेवलाय, तर त्यावेळी आपण अजेंडा दिवूया. तुम्ही नाही केला असता तरी सुद्धा तर अगोदर आपण काय करूया, फ्री आणि प्रो
हा जो काही आपल्याला ऍक्सेस मिळतो किंवा हे जे काही आहे त्याचं फ्री मधलं आणि प्रो मधलं, तर ते काय करूयात आपण अगोदर समजावून. तर या ठिकाणी मी एक छोटासा चार्ट बनवलाय. त्या चार्ट मध्ये सुरुवातीला इथं फीचर्सची लिस्ट आहे. आत्ताच जे मी हे प्रेझेंटेशन तुम्हाला करतोय हे प्रेझेंटेशन कॅनवा मधलंच आहे. कॅनवा मध्येच मी डिझाईन केलेलं आहे आणि तेच मी तुम्हाला कॅनवा मधूनच प्रेझेंट करत आहे. तर कॅनवा मध्ये तुम्ही बघू शकता व्हाईट बोर्ड सुद्धा तुम्हाला इझिली अवेलेबल होतो, म्हणजे तुम्ही असं हायलाईट करू शकता या ठिकाणी. तो हे जे काही फीचर्स आहेत ते फीचर्स अगोदर आपण समजावून घेऊया. आता ह्या फीचर मध्ये टेम्पलेट आहे, त्याच्यानंतर मॅजिक रिसाइज आहे, ब्रँड किट आहे, बॅकग्राऊंड रिमूव्हर आहे, 100 मिलियन प्लस असेट्स आहेत, कोलॅबोरेशन टूल्स आहेत आणि क्लाउड स्टोरेज देखील तुम्हाला काय मिळतं ह्या फीचर आहे. आता ह्या फीचर मध्ये तुमचा हा जो काही फ्री प्लॅन आहे, ह्या फ्री प्लॅन मध्ये बेसिक लेवलचे टेम्पलेट तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर कोलॅबोरेशन टूल आणि स्पेस जी आहे ती 5 GB पर्यंतची स्पेस तुम्हाला या फ्री प्लॅन मध्ये मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला मॅजिक रिसाइज नावाचा प्रकार मिळतो, म्हणजे तुम्ही एका साईज मध्ये डिझाईन केले ते तुम्हाला वेगळ्या साईज मध्ये पण हवं तर त्यांचं मॅजिक रिसाइज नावाचं टूल आहे, ते तुम्ही जर वापरलं तो ऑप्शन किंवा ते फीचर जर वापरलं तर एकच डिझाईन तुम्हाला वेगवेगळ्या साईजेस मध्ये बनवता येऊ शकतो. म्हणजे पोस्टर असेल, पोस्टर तुम्हाला समजा युट्यूबच्या चॅनलचं समजा तुम्हाला थंबनेल बनवायचे तर तुम्ही त्याला थंबनेलचा ऑप्शन दिला, रिसाइज करायला सांगितलं तर तुम्हाला युट्यूबच्या थंबनेलचा जो काही साईज आहे त्या साईज ते बनवून देतो. तीच पोस्ट तुम्हाला जर तुमच्या इंस्टाग्रामवर करायची, फेसबुकवर करायची, फेसबुकचा आणि इंस्टाग्रामच्या साईजचा जो इमेजचा जो साईज आहे तो पोस्टचा साईज तुम्ही त्याला दिला तर ते तुम्हाला त्या साईज मध्ये बनवून देतो. ब्रँड किट नावाचा प्रकार आहे. ब्रँड किट मध्ये तुम्ही एखाद्या ब्रँडसाठी काम करत असाल, कधी कधी असं होतं आणि नवीन आमचं स्टार्टअप सुरू केलं आणि कंपनी सुरू केली, त्या कंपनीसाठी लोगो, त्याच्यानंतर वेगवेगळी स्टेशनरी, वेगवेगळे बॅनर, वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला बनवून द्या. तर त्यांचं जे काही तुम्ही ब्रँड डिझाईन करा, त्यामध्ये वापरले जाणारे कलर, त्यामध्ये वापरला जाणारे फॉन्ट, वेगवेगळा पिक्चर बोर्ड असतो, मूड बोर्ड असतो, तर त्या ज्या काही गोष्टी त्या तुम्ही ब्रँड किट मध्ये करू शकता. ते तुम्ही कन्सिस्टंटली त्या ब्रँडसाठी त्या गोष्टी वापरू शकता. म्हणजे समजा तुम्ही शाळेमध्ये एखाद्या वर्षी असं ठरवलं की यावर्षी लाल रंगसंगतीत आपल्याला ह्या वर्षी की लाल रंगसंगतीत तुम्ही कुठले कुठले कलर वापरणार हे जर तुम्ही त्या ब्रँड किट मध्ये देऊन ठेवले तर तुम्हाला जे टेम्पलेट सुचवतं त्यांना त्या टेम्पलेटमध्ये सुद्धा लाल रंग प्रामुख्याने तुम्हाला पाहायला मिळेल. वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतील त्यांच्या रंगसंगतीमध्ये, त्याचे फॉन्ट्स तुम्ही नेमके फॉन्ट तुम्ही वापरू. त्याच्यानंतर बॅकग्राऊंड रिमूव्हर नावाचा एक प्रकार आहे. त्या बॅकग्राऊंड रिमूव्हर तुम्हाला काय करायचं तर तुम्ही जर एखादा फोटो अपलोड केला त्या फोटोची जर बॅकग्राऊंड तुम्हाला रिमूव्ह करायची तर तुम्ही त्या बॅकग्राऊंड रिमूव्हचं फीचर वापरलं तर इझिली तुम्हाला इमेज क्रॉप करून तुमचा फोटो आहे माझं खूप सारी लोक उभी तर त्याला ते कळतं की तुम्हाला ह्या फोटोमधून बाजूला करायचं, ते मागची सगळी लोक इरेज करून टाकतो, रिमूव्ह करून टाकतो. हे सुद्धा एक सुंदर असं फीचर आहे. त्याच्यानंतर वेगवेगळे ऍसेट्स आहेत, छोटे छोटे एलिमेंट छोटे छोटे बघता आहेत. हा जो वर्सेस या ठिकाणी हे जे वर्सेस तुम्हाला हायलाइट हा वर्सेस सुद्धा मला त्यांच्या एलिमेंट मधनच मिळाला, त्यांच्या ऍसेट्स मधनच मिळाला. तसे रेडीमेड ऍसेट्स त्यांचे त्या ठिकाणी काय आहेत आपल्याला अवेलेबल आहेत. वेगवेगळे अॅनिमेशन्स आहेत, स्लाइड इफेक्ट्स आहेत, अशा वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला कॅनवाच्या ह्याच्या फीचरमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्या फ्री प्लॅन मध्ये फक्त कोलॅबोरेशन टूल, आता हे कोलॅबोरेशन टूल तुम्हाला तोपर्यंत नाही वापरता येत जोपर्यंत तुमची सगळी मुलं तुम्हाला एका याच्यामध्ये ऍड असतील. एकच मिनिट थांबा, कुणीतरी व्हॉट्सअपला खूप सारे मेसेज केलेत, मला जॉईनिंग लिंक पाठवा. ठीक आहे, तर ते तुम्हाला तेव्हाच वापरता येऊ शकतं ज्यावेळी तुमचं अकाउंट आहे प्रो व्हर्जनचं आणि त्या प्रो व्हर्जनच्या अकाउंटमध्ये इतरही काही मुलं आहेत ज्यांना ऑनलाईन शिकायची इच्छा असते, ऑनलाईन शिकत असतात मुलं, खूप सारी मुलं क्लासेस करत असतात किंवा ज्यांच्या घरचे पालक सुज्ञ आहेत त्यांना हे सगळ्या गोष्टी कळतात.
तर ती सिस्टम आपल्याकडे अजून आलेली नाहीये. ती सिस्टम बऱ्यापैकी विकसित देशांमध्ये खूप जास्त वापरली जाते, जिथं पुस्तकांचा भार नसतो मुलांना. प्रत्येक मुलाकडं आयपॅड असतो, त्याच्यानंतर लॅपटॉप असतो. त्याच्यामुळे त्या मुलांना कोलॅबोरेशन टूल हा नावाचा जो काही प्रकार आहे, ते फीचर खूप सुंदररित्या त्यांना तिथं अनुभवता येतं. कोलॅबोरेशन टूलमध्ये होतं काय ते जनरली सांगतो मी. तुम्ही तुमचा जो डेलीचा वर्क देता मुलांना, अभ्यास देता, स्वाध्याय देता, तो स्वाध्याय त्या कोलॅबोरेशन टूलवरच दिला जातो. तो सगळ्यांना मिळतो, विद्यार्थ्यांना, आणि त्यांनी तो सोडवून तिथंच सबमिट करायचा असतो. आणि मग टीचरला घर बसल्या तो मुलांनी सबमिट केलेला सगळा जो काही स्वाध्याय आहे तो इझिली बघता येतो आणि एक्झामाइन करता येतो. त्याच्यानंतर क्लाउड स्टोरेज आहे, म्हणजे आपण ह्याच्या टूलमध्ये इमेजेस अपलोड करू शकतो, वेगवेगळ्या व्हिडिओज अपलोड करू शकतो. एखादा डिझाईन असेल तुमच्याकडे, तुमचा लोगो असेल, ते लोगो तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. आणि त्यासाठी तुम्हाला 5 GB पर्यंतची जागा त्यांनी काय केलेली आहे, तुम्हाला फ्री प्लॅन मध्ये दिलेली आहे. आता कॅनवाचा प्रो प्लॅन जो आहे, त्या प्रो प्लॅन मध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लुडेड आहेत. तर त्या प्रो प्लॅन मध्ये सगळ्या गोष्टी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, फ्री ऑफ कॉस्ट करू शकता. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये 1 TB पर्यंतचं काय मिळतं, स्टोरेज मिळतं. सो अशा पद्धतीनं फ्री आणि प्रो हा जो काही त्याचा जो प्रकार आहे सबस्क्रिप्शनचा, हा बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आला असेल. त्याच्यानंतर हे कॅनवा जे टूल आहे, हे फक्त एक टूल नाहीये. तर हे कॅनवा टूल हे तुमच्यासाठी एका क्रिएटिव्ह टीचरचं तुमच्यासाठी मदतीचं काम करतं. म्हणजे तुमचा एक क्रिएटिव्ह शिक्षक सहाय्यक म्हणून ते तुमचं काय करतं, तुमच्यासाठी काम करतं. आणि हे काम करत असताना हे तुम्हाला नक्की काय काम करतं तुमच्यासाठी, तर इट हेल्प्स यू टर्न युअर थॉट्स इन टू पॉवरफुल व्हिज्युअल्स. म्हणजे तुमचे जे काही विचार आहेत, एखादी संकल्पना आहे, ती संकल्पना, ती आयडिया ही पॉवरफुल व्हिज्युअल्स मधनं मांडण्यासाठी हा टीचिंग असिस्टंट, क्रिएटिव्ह टीचिंग असिस्टंट तुमच्यासाठी तुम्हाला मदत करत असतो. पण त्यासाठी तुम्हाला हे टूल येणं खूप गरजेचं आहे. जर तुम्हाला ग्राफिक डिझाईन मधलं कसलंही नॉलेज नसेल, तुम्हाला त्याबद्दलची कसलीही कल्पना नसेल, पण तुम्हाला डिझाईन कळतं, तुम्हाला डिझाईन बघता येतं, तुम्ही डिझाईन मध्ये सांगू शकता, एखादा बदल सुचवू शकता, तर अगदी तेवढ्या बेसिक नॉलेजवर सुद्धा तुम्हाला रंगसंगती कळत असेल, तुम्हाला योजना कळत असेल, तर तुम्ही तेवढ्या बेसिक नॉलेजवर, अगदी अगदी बेसिक नॉलेज झालं ते, त्या नॉलेजवर सुद्धा तुम्ही काय करू शकता, तुमच्या ज्या काय आयडियाज आहेत त्या ह्या कॅनवा टूलच्या साथीनं, ह्या टूलच्या मदतीनं तुम्ही सुंदर प्रकारे तुम्ही ग्राफिक डिझायनर होऊ शकता किंवा डिझायनर होऊ शकता, एक सृजनशील सर्जनशील शिक्षक होऊ शकता, टेक्नोशावी शिक्षक होऊ शकता. आता इथं काय फरक आहे माहितीये का, तुम्ही जे जॉईन केले, तुम्ही लोक ऑलरेडी क्रिएटिव्ह आहात. ज्या अर्थी तुम्ही हा कोर्स जॉईन केलाय, ज्या अर्थी तुम्ही कॅनवा शिकण्याची इच्छा दर्शवली आहे, ज्या अर्थी तुम्ही इथं आज मला ऐकताय, त्या अर्थी तुम्ही सर्व लोक आपापल्या क्षेत्रामध्ये काहीतरी क्रिएटिव्ह करण्याच्या विचारात आहात. आणि कॅनवा तीच गोष्ट तुमची सोपी करून देतं. तुमचा वेळ, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या ह्या कॅनवा टूलच्या माध्यमातून तुम्हाला फायदेशीर असं हे कॅनवा टूल आहे. ऑलरेडी क्रिएटिव्ह आहात तुम्ही, म्हणजे काहीतरी नाविन्य नेहमी आणणं, मुलांसमोर आणणं किंवा शिक्षण क्षेत्रात आणणं किंवा आपल्या डे टू डे लाईफ मध्ये आणणं, हे तुम्हाला सर्वांना आवडतं. यू आर ऑलरेडी अ क्रिएटिव्ह टीचर अँड द कॅनवा जस्ट मेक्स इट इजियर फॉर यू. म्हणून कॅनवा हे टूल तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे, जे तुम्ही शिकायलाच हवं. आता आजकाल जे काही शिक्षक किंवा शिक्षण जे चालतं, ह्या शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या शिक्षकांना हे टूल का आवश्यक आहे याबद्दलचे काही पॉइंट्स मला जे वाटले त्या ठिकाणी मी काढलेले आहेत. तर शिक्षकांना कॅनवा का आवश्यक आहे त्याबद्दलच्या काही गोष्टी तुम्ही बघाल तर वेळेची खूप वानवा आहे. म्हणजे मी शिक्षण क्षेत्रात काम करत नसलो तरी सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यापर्यंत ह्या बातम्या येत असतात, आम्ही वाचत असतो की शिक्षकांना शिक्षण सोडून इतर जी काही कामं सरकारकडनं लावली जातात, त्यामुळं शिक्षणावर भर देणं किंवा त्या पेशाला न्याय देणं हे तुमच्याकडनं वेळेच्या अभावी थोडंसं कमी पडतं. तुम्ही खूप डेडिकेटिव्हली ह्या फील्डमध्ये आलेला आहात.
शिक्षण क्षेत्रात काहीतरी भरीव कामगिरी करायची, माझ्याकडनं उद्याचे भावी नागरिक, हुशार नागरिक, सुज्ञ नागरिक घडवायची जबाबदारी माझ्याकडे असणार आहे. आणि ह्याची जाणीव असताना तुम्ही ह्या क्षेत्रात आलेला आहात. आणि नेमकं जे तुम्हाला करायचंय ते इतर कामामुळं, वेळेच्या अभावामुळं तुम्हाला करता येत नाही. खूप साऱ्या क्रिएटिव्ह गोष्टी तुम्ही करू शकता. खूप साऱ्या गोष्टी तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आणू शकता. तशी तुमची इच्छा देखील आहे. पण वेळेचा ताण, विद्यार्थी तुम्ही बघत असाल तर सकाळपासून विद्यार्थ्यांचे क्लासेस चालू असतात. हे शिका, ते शिका, दिवसभर शाळा, परत संध्याकाळी आल्यावर क्लासेस, परत संध्याकाळी घरचा शाळेतला किंवा क्लासेस मधला जो काही स्वाध्याय आहे तो कम्प्लीट करणं. आणि त्याच्यातून मग मुलांना ते काय वाटायला लागतं, ते कंटाळवाणं वाटायला लागतं. शिक्षण हे आवडीनं शिकायला पाहिजे, शिक्षणाबद्दलची आवड निर्माण झाली पाहिजे, तर शिक्षण हे अधिक सोपं होऊ शकतं. शिक्षण सोपं करून देणारा जो घटक आहे तो सर्वात महत्वाचा घटक म्हणजे तुम्ही शिक्षक लोक आहात. आणि नेमकं त्याच गोष्टी करत असताना तुम्हाला वेळेचा ताण असतो, विद्यार्थ्यांची व्यस्तता सुद्धा असते, आणि कंटाळवाणं वर्कशीट्स विद्यार्थ्यांना वाटणं हे स्वाभाविक आहे. आणि नेमकं त्या कॅनवा टूलच्या मदतीनं आपल्याला काय होऊ शकतं, ह्या गोष्टी इझिली आपण कव्हर करू शकतो. आता कॅनवा जर तुम्ही वापरायला शिकलात तर त्या कॅनवा वापरायला शिकल्यामुळे काय होईल, किंवा कॅनवा का वापरायला पाहिजे, कशासाठी वापरायला पाहिजे, कशासाठी शिकायला पाहिजे, तर तुमचा वेळ वाचवण्यासाठी. खूप सारा वेळ तुमचा याच्यातून वाचणार आहे. गोष्टी सुंदर आणि व्यवस्थित ठेवण्यासाठी, म्हणजे तुमचं जे काही डे टू डे लाईफ मधलं शाळेतलं जे काही तुमचं नियोजन असतं ते व्यवस्थितरित्या ठेवण्यासाठी, आणि विद्यार्थी आणि पालकांना आकर्षित करण्यासाठी. आता बघा, ज्यावेळी तुम्ही व्हॉट्सअपवर छानपैकी इमेजेसमध्ये तुमचा जर स्वाध्याय दिला मुलांना, तर तो मुलांना आकर्षित करणार आहे, पालकांना देखील त्याच्यामध्ये रुची निर्माण होणार आहे, पालकांना सुद्धा गोडी निर्माण होणार आहे. आणि नेमकं तेच करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, कॅनवा ह्या टूलचा आपल्याला या ठिकाणी उपयोग करून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे मला तरी असं वाटतं की प्रत्येक शिक्षकानं कॅनवा हा जो काही टूल आहे, हा टूल अगदी इझिली करता येतो. तुम्ही बसल्या बसल्या आपण जे फेसबुकवर स्क्रोल करतो, इंस्टाग्रामवर स्क्रोल करतो, युट्यूब बघतो, अगदी त्या फावल्या वेळात सुद्धा 4 रील्स कमी बघून आपण जर ह्याच्यावर लक्ष दिलं तर मला असं वाटतं की ह्याच्या इतकं सोपं टूल तुम्हाला कुठंच नाही मिळत. बरेच शिक्षक भीती वाटते म्हणून, मला जमेल का म्हणून, इच्छा खूप असते करायची, पण ह्या शंका ज्या आहेत ह्या शंका मनात असल्यामुळं बरेच लोक हे करायचं टाळतात. त्याने काय होते माहितीये का, उद्याची येणारी पिढी ही तितकी सक्षम तयार होईल ह्याच्यात मला थोडीशी शंका दिसते. तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करत असाल, मी असं बिलकुल असं म्हणत नाही की फक्त कॅनवा टूल वापरलं तरच तुम्ही शिकवू शकता छान, असं अजिबात नाही. पण जे आहे त्याला 2 पावलं आणखीन पुढे घेऊन जायला जर आपण कॅनवा टूलचा वापर केला तर नक्कीच तुम्ही येणाऱ्या पिढीला छानपैकी कॅनवाच्या मदतीनं छान शिक्षण देऊ शकता. आता आपला हा जो कोर्स आहे, हा कोर्स साधारण 7 दिवसाचा आहे. आजचा आपला हा पहिला दिवस आहे. ह्या 7 दिवसाचा जो काही कॅनवाचा कोर्स आहे याचा प्लॅन काय असणार आहे, म्हणजे आपण काय नक्की शिकणार आहोत बुवा याच्यातून. तर ह्या 7 दिवसाच्या कॅनवाच्या ह्या कोर्सच्या प्लॅन मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टेम्पलेट फॉर वर्कशीट्स आणि प्लॅनर्स, वेगवेगळ्या विषयांच्या वर्कशीट्स तुम्ही बनवत असता, मुलांना त्या शेअर करत असता. आता तुमची माध्यमं कशी आहेत ते प्रत्येकानं आपापलं लक्षात घ्या. ह्याच्यावर तुम्ही छान डिझाईन करून त्याच्या झेरॉक्स काढून मुलांना जर दिल्या तर त्या क्रिएटिव्ह डिझाईनकडे बघून मुलाला ती वर्कशीट सोडवायचा नक्कीच या ठिकाणी काय होणार आहे, आनंद वाटणार आहे, त्याला त्याच्यातली इच्छा होणार आहे. म्हणून आपण पहिल्यांदा ह्या 7 दिवसाच्या प्लॅन मध्ये टेम्पलेट फॉर वर्कशीट्स आणि प्लॅनर्स ह्या गोष्टी आपण त्यात घेतलेल्या आहेत. आता त्याच्यामध्ये डिजिटल कंटेंट आणि प्रेझेंटेशन्स. डिजिटल कंटेंट मध्ये तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी काय काय असतं. डिजिटल कंटेंट मध्ये खूप साऱ्या गोष्टी येतात. मग त्याच्यामध्ये फक्त शैक्षणिकच असतील असं नाही, वेगवेगळ्या पण असू शकतात. वेगवेगळे तुमचे जे विषय आहेत त्यातले जे घटक आहेत त्याचे उपघटक आहेत, त्या घटकांचे प्रेझेंटेशन, त्या उपघटकांचे प्रेझेंटेशन तुम्ही छान प्रकारे कॅनवावर तुम्ही बनवू शकता. आता लर्निफाय अकॅडमी तर्फे सकाळी स्कॉलरशिप परीक्षा आणि नवोदयच्या परीक्षेच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपले क्लासेस चालू आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की याच्यावर जे कोणी मार्गदर्शक येतात त्या सर्व मार्गदर्शकांना मी किंवा आमच्या टीमने कॅनवा बद्दल
परिपूर्ण असं बनवलेलं आहे. आणि आम्ही बघतोय की मुलांना फक्त तुमचा चेहरा न दाखवता फक्त शेअर स्क्रीन करून मुलं आवडीनं अगदी पूर्ण वेळ, म्हणजे जर 150 ते 160 मुलं जर जॉईन असतील तर त्यातली 140 मुलं पूर्ण सेशन बघत आहेत. आणि ते साध्य करू शकलो आपण फक्त कॅनव्हाच्या मदतीनं. आपली सगळी प्रेझेंटेशन, इव्हन तुम्ही आत्ता जे प्रेझेंटेशन बघताय हे प्रेझेंटेशन सुद्धा आपण कॅनव्हाच्याच माध्यमातून केलेलं आहे. सो अशा पद्धतीनं जसं मी आत्ता तुम्हाला सांगतोय, शिकवतोय, अगदी त्याच पद्धतीनं तुम्ही जर मुलांना शिकवलं तर मुलांना ही जी काही ग्राफिक्स दिसत आहेत, ही जी काही हालचाल दिसते इथं ह्या कॅनव्हाचं जे काही अॅनिमेशन दिसतंय, त्याच्यानंतर हे कॅलेंडरचं आयकन, ह्या डिझाईन्स बाजूच्या, हा मधला तक्ता, सो हे जे काही दिसतं हे खूप छान वाटतं. इंटरेस्टिंगली मुलं ते बारकाईनं बघतात, ऐकतात, तुमच्याकडे लक्ष देऊन ऐकतात. म्हणजे अगदी तुमचा आय कॉन्टॅक्ट मुलासोबत झाला नाही तरी सुद्धा मुलांना तो विषय खूप छान तुम्ही मुलाच्या गळी उतरवू शकता. त्याच्यानंतर आपण काही पोस्टर्स शिकणार आहोत. काही सोशल मीडियावरच्या ज्या काही आपल्या पोस्ट असतात बऱ्याच. एक मिनिट. मी काही शिक्षकांचं खरंच कौतुक करतो की ते ज्या ठिकाणी शाळेवर शिक्षक म्हणून रुजू होतात, म्हणजे अगदी 3 वर्षानंतर तुमचा बदलीचा कार्यक्रम ठरलेला आहे सरकारी नियमानुसार, तरी सुद्धा तुम्ही नवीन ठिकाणी गेल्यानंतर त्या ठिकाणी जर त्या गावातल्या शाळेचं सोशल मीडियावर अकाउंट नसेल, त्या गावातल्या शाळेचा व्हॉट्सअपचा ग्रुप नसेल, तर ही लोक आवर्जून त्या शाळेचं फेसबुक अकाउंट असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, हे तयार करतात आणि त्याच्यावर शाळेमध्ये ज्या काही ऍक्टिव्हिटीज होतात डे टू डे लाईफमध्ये, काही बऱ्याचशा गोष्टी आपण शाळेमध्ये करत असतो. आता तुम्ही शिक्षक म्हणून तुम्हाला याची कल्पना चांगली आहे. तर ह्या गोष्टी ते सोशल मीडियावर टाकत असतात. त्याच्यामुळे होतं काय की शाळेचं नाव होतं, गावाचं नाव होतं, तिथली हुशार मुलं असतील ती प्रकाश झोतात येतात, तिथल्या पालकांना त्याचं अप्रूप वाटतं, कौतुक वाटतं. ते शाळेत आवडीनं येऊन मुलांची चौकशी करायला लागतात. शाळेत काय चालू आहे काय नाही हे पाहायला लागतात. आणि म्हणून हा सोशल मीडियाचा फायदा आपल्याला अगदी सुंदर प्रकारे ह्या कॅनव्हा टूलच्या माध्यमातून पोस्ट तयार करून आपण त्याच्यावर टाकून त्याच्यावर आपण त्याचा फायदा करून घेऊ शकतो. सो पोस्टर्स बनवू शकतो आपण वेगवेगळे. समजा आपल्या शाळेमध्ये बघा आठवडे बाजार भरतो, त्याच्यानंतर वेगवेगळे उपक्रम तुम्ही लोक राबवत असता. तुम्ही खूप क्रिएटिव्ह लोक आहात आणि तुम्ही वेगवेगळे जे उपक्रम राबवता त्याबद्दलचे पोस्टर्स असतील, म्हणजे फळा लिहिणं हा कार्यक्रम तर असतोच, पण सोबत जर एखादं छोटस नोटीस बोर्डवर तर पोस्टर बनवून टाकलं तर तुमच्या वरिष्ठांकडनं तुमचं कौतुक होईल, शाळेत येणाऱ्या पालकांकडनं तुमचं कौतुक होईल. म्हणजे सगळ्या बाजूनं तुम्हाला ह्या गोष्टीचा फायदा होणार आहे. तुम्ही टेक्नोसॅव्ही बनणार आहात. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन शाळेतल्या वरिष्ठांचा, कनिष्ठांचा, पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा हा कम्प्लिटली बदलून जाणार आहे. तुम्ही काहीतरी भन्नाट आहात अशी त्यांची धारणा बनणार आहे आणि तुमचं नाव होणार आहे. परिणामी शाळेचं, विद्यार्थ्यांचं आणि गावाचं देखील नाव होणार आहे आणि तुम्ही सर्व लोक त्यासाठी खूप प्रयत्नशील असता. आता त्याच्यानंतर आपण शिकणार आहोत व्हिडिओ लेसन्स कसे घ्यायचे, त्याच्यानंतर अॅनिमेटेड पोस्ट कशा टाकायच्या. आता तुम्ही इथं बघत असाल हा जो लोगो आहे कॅनवाचा, हा अॅनिमेटेड लोगो आहे. हे अॅनिमेशन मला ऑलरेडी मिळालंय, ह्याच्यामध्ये मी काही केलेलं नाहीये, पण ते अॅनिमेशन शोधून ते मला माझ्या प्रेझेंटेशन मध्ये घ्यायचंय. हे कसं घ्यायचं तेच आपण आता ह्या कोर्समध्ये आपण शिकणार आहोत. म्हणजे कुठल्या ठिकाणी कुठले अॅनिमेशन्स वापरावेत, कुठले कलर्स वापरावेत, ह्याचं जुजबी नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. आणि ते तुम्ही आहात, तुमच्याकडे ते आहे, म्हणून तर तुम्ही इच्छा व्यक्त केली आणि इथं जॉईन झालायत. तर हे असे वेगवेगळे अॅनिमेशन अॅनिमेटेड पोस्ट मध्ये तुम्ही टाकू शकता आणि ते तुम्ही सोशल मीडियावर ह्याच्यावर तुम्ही वापरू शकता. व्हिडिओ लेसन्स बनवू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रोजेक्टरद्वारे किंवा तुमच्या शाळेमध्ये असलेल्या स्क्रीनद्वारे मुलांना शिकवायला त्याची खूप सारी मदत होणार आहे. ते कसे बनवायचे तेच आपण काय करणार आहोत आपल्या ह्या कोर्समध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर क्विज क्रिएशन, क्विज बनवून देतो आपण मुलांना, वर्कशीटवर सुद्धा देऊ शकतो किंवा मग व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करू शकतो, छानपैकी क्विझेस देऊ शकतो. एकच मिनिट.
सो क्विज आपण बनवत असतो, त्या क्विजचे व्हिडिओज आपण बनवत असतो. प्रेझेंटेशन बनवले तर तिथं पण आपण छानपैकी क्विज प्रेझेंट करू शकतो. म्हणजे अगोदर प्रश्न, त्याच्या खाली त्याचे 4 पर्याय, आणि मग मुलांना विचारून मुलांच्यातनं जी बरोबर येतील उत्तरं, जी उत्तरं येतील, तर त्यातून तुम्ही बरोबर उत्तर काय आहे हे मुलांना त्या क्विज क्रिएशन मधनं किंवा क्विज मधनं दाखवून तुम्ही मुलांचा छान इंटरॅक्टिव्ह असा काय करू शकता, सराव करू शकता. मुलांना त्याच्यातनं छानपैकी त्यांची बुद्धी चाळवून तुम्ही त्यांना इंटरेस्ट तयार करू शकता त्या विषयाच्या अभ्यासामध्ये, जे आपल्याला कॅनवाच्या मदतीनं इझिली साध्य करता येऊ शकतं. आता जसं मी मागास म्हणालो की वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवत असता, वेगवेगळ्या स्पर्धा असतात, वेगवेगळे कार्यक्रम असतात. आता ह्या अशा कार्यक्रमांमध्ये आपण काय करतो, म्हणजे बक्षिसाचा कार्यक्रम सुद्धा त्या कार्यक्रमात आपण घेत असतो. की समजा आठवडे बाजार आहे, तर एखाद्या मुलानं एखाद्या पद्धतीच्या वस्तू विकून सर्वात जास्त नफा जर कमवला तर त्याला आपण शाबासकी देतो. शाबासकी देऊन त्याचा सत्कार करतो, त्याचं अभिनंदन करतो सर्व मुलांसमोर. पण ते अभिनंदन फक्त तसं तोंडी करण्यापेक्षा, फक्त एखादं गुलाबाचं किंवा एखादं फूल देऊन करण्यापेक्षा, त्याला जर आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी केली म्हणून जर आपण त्याला सर्टिफिकेट दिलं, तर ते सर्टिफिकेट मुलाच्या आयुष्यभर संग्रहात राहणार आहे. त्याच्यातून त्याला प्रेरणा मिळणार आहे. आणि तशी वेगवेगळी सर्टिफिकेट्स तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या कार्यक्रमापित्यर्थ, वेगवेगळ्या कार्यक्रमासाठी तुम्ही बनवू शकता आणि ती मुलांना देऊ शकता. म्हणजे बघा ना, मी सुद्धा लहान असताना एवढी सारी सर्टिफिकेट मिळायची मला. त्यातून मी जास्तच एनर्जेटिक होत गेलो आणि त्यातून मला मग वक्तृत्व स्पर्धा असेल, निबंध स्पर्धा असेल, हस्ताक्षर स्पर्धा असेल, ह्या सर्व परीक्षांमध्ये मी आमच्या शाळेमध्ये पहिलाच असायचो. पण ते शक्य झालं फक्त की त्यावेळी सर्टिफिकेट्स मिळायचे, काहीतरी मिळतंय आपल्याला जे माझ्या संग्रही राहते. मोठा झाल्यावर मी हे बघू शकतो, मी इतरांना दाखवू शकतो. आणि त्याच्यातून काय होतं की त्याच्यातून आपल्याला मुलांना प्रेरणा मिळते. म्हणून तुम्ही काय करू शकता, वेगवेगळ्या कार्यक्रमांचे, वेगवेगळ्या ह्याच्यासाठीचे सर्टिफिकेट्स बनवून तुम्ही मुलांना देऊ शकता. म्हणजे आता डिझाईन करणं सोपं झालं कॅनवाच्या मदतीनं. तुमच्या आसपास एखादा प्रिंटर असेल, 4 कलर प्रिंट करणारा, किंवा तुमच्या शाळेमध्ये सुद्धा कलर प्रिंटर असतात, त्याच्यावर जर तुम्ही चांगला क्वालिटीचा पेपर वापरून, ह्याचा आपल्या झेरॉक्समध्ये सुद्धा चांगल्या गेजचा पेपर येतो, तो गेजचा पेपर वापरून जर तुम्ही प्रिंट केलं आणि ते जर त्याला दिलं, तर त्याला प्रेरणा मिळणार आहे. त्याच्यासोबत इतर मुलांना सुद्धा प्रेरणा मिळणार आहे की पुढचा जो काही कार्यक्रम असेल, पुढची एखादी स्पर्धा असेल, एखादा कार्यक्रम असेल, त्याच्यामध्ये मी खूप छान कामगिरी करीन आणि त्यातनं मला काय होईल, छानपैकी सर्टिफिकेट मिळेल आणि मला छान वाटेल. म्हणजे अशी मुलांची भावना नक्कीच असते, पालकांची देखील असते. त्या मुलाला मिळाला, माझ्या मुलालाही मिळायला पाहिजे, अशी एक ईर्ष्या पण तयार होत असते पालकांच्या मनात. त्या ईर्ष्येला छानपैकी तुम्ही या ठिकाणी काय करू शकता, आणखी मोटिवेट करून सर्टिफिकेटच्या माध्यमातून त्याची फलप्राप्ती त्यांना करून देऊ शकता. आता हा जो काही कॅनवा टूल आहे, हा कॅनवा टूल हे फ्री व्हर्जन तर आहेच आहे, पण ह्याचं जर तुम्ही प्रो व्हर्जन जर घ्यायला गेलात, तर प्रो व्हर्जन मी पुढे सांगतो. पण आपल्या ह्या कोर्समधून फ्री कॅनव्हा सोबत तुम्हाला आपण कॅनव्हा प्रोचं सबस्क्रिप्शन सुद्धा देतोय, ज्याद्वारे तुम्ही वर्षभर मुलांना वेगवेगळ्या गोष्टी प्रो कंटेंटच्या माध्यमातून तुम्ही काय करू शकता, मुलांपर्यंत पोहोचवू शकता. त्याच्या त्या प्रो व्हर्जन मध्ये तुम्हाला थाउजंड्स ऑफ मिलियन्स ऑफ टेम्पलेट्स मिळणार आहेत. म्हणजे तुम्ही जसं जसं पुढे जाल तसं तसं तुमच्या लक्षात येईलच, मी तुम्हाला आणखी खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर करून देणार आहे. म्हणजे हे इतकं इझी आहे की कष्ट जर म्हणाल तर नच्या बरोबर आहेत. फक्त काय पाहिजे, तुमची इच्छाशक्ती पाहिजे की मला हे टूल शिकायचंय. त्याच्यानंतर हे कॅनव्हा टूल वापरून तुम्ही काय बनवू शकता, टेक्नोसॅव्ही बनवू शकता. जसं मी मगाशी सांगितलं की तुमच्याकडे बघण्याचा पालकांचा, शिक्षकांचा, त्याच्यानंतर वरिष्ठांचा, कनिष्ठांचा, तुमच्या मित्रांचा, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जाणार. का तर हा शिक्षक, हा माणूस खूप वेगळ्या इनोव्हेटिव्ह पद्धतीनं मुलांना शिक्षण देतो आणि मुलांचा त्यातून फायदा होतो, चांगले रिझल्ट येतात. म्हणून तुम्हाला टेक्नोसॅव्ही हे नामाभिमान तुम्हाला मिळणार आहे सर्वांकडनं. म्हणून तुम्ही हा कॅनव्हाचा कोर्स जो आहे तो कोर्स करणं मला तरी गरजेचं वाटतं. आता ह्या कॅनव्हा प्रोचं जर तुम्ही सबस्क्रिप्शन जर घ्यायला गेलात, म्हणजे तर त्याची किंमत साधारण 1699 किंवा 1700च्या आसपास त्याची किंमत आहे. ती जीएसटी लागून कमी जास्त होऊ शकते.
त्याच्यानंतर तुम्ही हे कॅनवा प्रो विकत तर घेतलं, पण ते शिकायचं कसं, म्हणून जर तुम्ही कोर्स बघायला गेलात तर त्याच्यासाठीचे कोर्स साधारण 3,000, 3,500, 4,000, तुमचा युसेज कसा आहे, तुम्ही कुठल्या ह्याच्यासाठी कॅनवा वापरणार आहात त्या ह्याच्यानुसार तुम्हाला मार्केटमध्ये खूप सारे कोर्सेस सुद्धा अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्ही कॅनवा शिकायला गेलात तर 1,699 हे प्रो व्हर्जनचं किंमत, आणि 2,999 म्हणजे 3,000, 4,000 जसं मार्केटमध्ये अवेलेबल असेल त्याप्रमाणे कोर्सची किंमत, असं जवळपास तुम्हाला 4,700 रुपयाच्या आसपासचा खर्च येतो. तर हा जो खर्च आहे हा खर्च नक्कीच परवडेबल नाहीये. एवढा खर्च आपण आपल्या याच्यामध्ये करू नाही शकत. हेच आम्ही लर्निफाय अकॅडमी जाणतो, आणि त्यासाठीच तुम्हाला हे कॅनवा फ्री देतोय फक्त 499, ज्याद्वारे तुम्ही छानपैकी वेगवेगळे तुम्ही टेम्पलेट, डिझाईन, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही बनवू शकता आणि तुमचं शैक्षणिक जीवन हे सुसह्य आणि सोपं करू शकता. आता या आजचा जो काही सेशन आहे, ह्या सेशनमध्ये मी तुम्हाला बेसिकली हा कोर्स काय आहे, कुणासाठी आहे, कशा पद्धतीनं वापरता येऊ शकतो, अशा वेगवेगळ्या अंगांना आपण टच करून आलेलो आहोत, स्पर्श करून आलेलो आहोत. म्हणजे बऱ्यापैकी कॅनवा टूल बद्दल वर्करनी जी काही माहिती तुम्हाला हवी होती ती आपण आतापर्यंत दिली. आता आजचा जो इथून पुढचा भाग असणार आहे तो लाईव्ह डेमोचा असणार, म्हणजे मी तुम्हाला डिझाईन देखील करून दाखवणार. तर या कॅनवाच्या मदतीने आपण पहिलं डिझाईन काय करणार आहोत, तर पहिलं डिझाईन आपण काय करणार आहोत, एक वर्कशीट बनवणार आहोत मुलांना सोडवण्यासाठी जी आपण देऊ शकतो अशी वर्कशीट आपण या ठिकाणी बनवणार आहोत. आणि दुसरं जे डिझाईन आपलं असणार आहे ते दुसरं डिझाईन आपलं असणार आहे, आता शाळा सुरू होतील, शाळा सुरू झाल्यावर बऱ्यापैकी आता बहुत करून शाळात म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळात सुद्धा तुम्ही मुलांना आयडी कार्ड बनवून देत असाल. तर हे कोणाला तरी बाहेर देण्यापेक्षा तुम्ही स्वतःच जर आयडी कार्ड बनवले आणि प्रिंट करून आणून जर मुलांना दिले तर तुम्हाला सुद्धा छान वाटेल, मुलांना छान वाटेल, ओव्हरऑल पालकांना छान वाटेल, आणि शाळा जे काही हे असतात तुमचे कनिष्ठ वरिष्ठ त्या लोकांना सुद्धा छान वाटेल की आम्ही आमच्याच शाळेतल्या शिक्षकांनी डिझाईन केलेलं आयडी कार्ड आम्ही गळ्यामध्ये घालत असतो. सो ह्या दोन गोष्टी आपण आज काय करणार आहोत, आपल्या ह्या आजच्या लाईव्ह सेशन मध्ये ह्या दोन गोष्टीचा आपण डेमो घेणार आहोत. सो बऱ्यापैकी मी सगळ्या गोष्टी स्पर्श करून आलोय. मी जसं मागाशी म्हटलं होतं की आपण काही प्रश्नोत्तर घेणार आहोत, म्हणजे आतापर्यंत ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या याबद्दल जर कोणाच्या काही शंका असतील तर त्या हँड रेज करा. मी एक एक करून प्रत्येकाला संधी देतो आणि मग आपण काय करूया, पुढच्या गोष्टी करू. अनिल कुलकर्णी सर, मी तुम्हाला पार्टिसिपेट करतोय, तुमचं माईक अनम्यूट करा आणि तुमची शंका असेल तर कृपया विचारू शकता. कुलकर्णी सर, माझा आवाज ऐकू येतोय? ठीक आहे. रेश्माजी पाटील. एक मिनिट, सॉरी 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 सॉरी. आता बघा माईक अनम्यूट करता येतोय का? अगोदर अनिल कुलकर्णी. हा सर. कुलकर्णी सर. हा सर, सॉरी मी काही नाही, इकडनं मगाशी तुमचा आवाज थोडा कमी येत होता म्हणून हँड रेस केला होता. आता पण थोडासा आवाज कमी येतो तुमचा, त्यासाठी सांगायसाठी केला होता मगाशी. सर, मी रेश्मा पाटील. हा बोला मॅडम, बोला. एक्झॅक्टली त्याच गोष्टीसाठी जेव्हा मगाशी तुम्ही कॅनवा आणि कॅनवा प्रोचं डिफरन्स सांगत होतात ना, तेव्हा तुमचा खूप आवाज लो झाला आणि डिस्टर्बन्स जाणवत होता, त्यामुळे कळत नव्हते शब्द तुमचे, म्हणून मी सारखे सारखे हँड रेस करत होते. आणि त्यात पण तुम्ही ते मेसेज पण डिॲक्टिव्हेटेड होतं, त्यामुळे आम्हाला मेसेज पण सेंड करता येत नव्हता. अच्छा, काय झालंय, हे नवीन जे व्हर्जन आहे ते गुगल मीटचं, याच्यामध्ये फक्त कॉन्ट्रीब्युटर्सलाच मेसेज करता येतात आणि आपण शेवटी संधी देतो. आता पण तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही सर. आता येतोय? हो, मगाशीपेक्षा ठीक आहे सर. अच्छा, बहुतेक पावसामुळे इंटरनेटच्या कनेक्टिव्हिटी मध्ये पण इश्यू असू शकेल. हा, मे बी तसं असेल. हा, मे बी तसं असू शकतो. अजून कोणाचे काय आहेत शंका, काही विचारायचे कुणाला? नवीन झालेल्या ऍड झालेल्या लोकांपैकी तुम्ही सुद्धा विचारू शकता.
7 दिवस आपण एकमेकाशी गप्पा करत हे सेशन किंवा हा कोर्स आपण कंप्लीट करणार आहोत. तुम्ही जेवढ्या गप्पा माराल, जेवढ्या गोष्टी आमच्याशी बोलाल, तेवढं तुम्हाला त्याच्यातलं जास्तीचं नॉलेज आमच्याकडनं आम्हाला देता येईल. कारण जोपर्यंत तुम्ही बोलणार नाहीत तोपर्यंत आमच्या हे लक्षात नाही येणार की तुम्हाला काही त्याच्यात अडचणी येत आहेत किंवा येत नाहीयेत. रावळनाथ खालेमणी सर, तुम्हाला मी कॉन्ट्रीब्युटर म्हणून ऍड केले. काही शंका होती? ठीक आहे, कुणालाच काही शंका नाहीये असं मी गृहीत धरतो. आणि आपण काय करूया, आजचा जो काही पुढचा भाग आहे लाईव्ह डेमोचा, त्या लाईव्ह डेमोसाठी आपण पुढं जात आहोत. हॅलो सर, माझी हॅलो, येतोय आवाज सर? हा सर, येतोय. आता मला एक विचारायचं होतं. हा बोला. हा सर, आपण शैक्षणिक आपल्या याच्यामध्ये तरी आपण त्याचा यूज करतो, हे खूप छान आहे. पण मला असं वाटत होतं की शैक्षणिक याच्या व्यतिरिक्त आपण दुसऱ्या अशा काही एरियाज असतात की ज्याच्यामध्ये आपण या कॅनवाचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ डिजिटल मार्केटिंग वगैरे जर करायचं असेल किंवा आणखीन अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये कॅनवाचा आपल्याला वापर करू शकता येईल. बरोबर, अगदी खरंय तुमचं. मी मागाशीच म्हटलं की सोशल मीडियावर ज्या काय आपण पोस्ट करतो, अगदी त्याच्यात सुद्धा आपण कॅनवाचा खूप सुंदर वापर करू शकतो. आता डिजिटल मार्केटिंग म्हणजे काय, तुमच्या शाळेचं जे काय तुम्ही पोस्टिंग करणार वेगवेगळ्या पोस्ट, ते काइंड ऑफ तुमचं डिजिटल मार्केटिंगच आहे. ओके. जाहिरात लावणं, पेड जाहिरात करणं, याच्या पलीकडं सिंपल भाषेत हे जे काही तुम्ही पोस्टिंग करता हे डिजिटल मार्केटिंगच आहे. तुम्ही तुमच्या वैयक्तिक अकाउंटवर जरी तुमची पोस्ट केलीत, तुमच्या एखाद्या इव्हेंटची माहिती लिहिलीत किंवा तुम्ही कुठेतरी गेला होता तिथली माहिती लिहिलीत, हे तुमचं डिजिटल मार्केटिंगच आहे. की एक क्रिएटर म्हणून तुमच्याकडे लोकांनी बघावं म्हणून तुम्ही केलेलं ते डिजिटल मार्केटिंगच आहे. सो त्याच्यात सुद्धा खूप सुंदर वापर तुम्हाला करून घेता येऊ शकतो. ओके ओके, थँक्यू सर. थँक्यू. अगदी छान मुद्दा मांडला सर. हो, थँक्यू सर. रश्मी कांबळी, तुम्ही हँड रेज केला होता, मी तुम्हाला ऍड केले. हो सर, फारच छान लेक्चर सुरू आहे. सर, मला असा क्वेश्चन होता की आता तुम्ही वर्कशीट घेणारच आहात, पण असा क्वेश्चन होता की वर्कशीट काही वेळेला प्रिंट आउट न घेता पण मुलं तिथल्या तिथे सॉल्व्ह करतात ना, असं काहीतरी असतं त्याच्यामध्येच. तर ऑनलाईन मोडमध्ये म्हणजे आपल्याला फक्त फोनमध्ये ते कळतं की हा मुलांनी असतात काही क्वेश्चन असे जे प्रिंट आउट काढायची गरज नाही लागत. तर तसं पण काही असतं का कॅनवामध्ये? बरोबर, मी मगाशी तुम्हाला सांगितलं की तुम्ही कोलॅबोरेशन मोड जो असतो तो मोड वापरून तुम्ही काय करू शकता, तुमच्या मुलांना ऑनलाईन क्विज सोडवायला देऊ शकता, ऑनलाईन त्याचा स्वाध्याय पूर्ण करायला देऊ शकता. पण त्यासाठी काय गरजेचं आहे, तर त्यासाठी त्या मुलाकडे सुद्धा एखादा छानसा डिव्हाइस असणं गरजेचं आहे. त्या डिव्हाइस मधलं जे अकाउंट असणार आहे ते तुम्ही तुमच्या अकाउंट मधून त्याला ऍक्सेस दिलेला असला पाहिजे शिक्षक म्हणून, आणि मग ते सर्व ऑनलाईन होऊ शकतं. म्हणजे अगदी प्रिंटआउटच काढायला हवी असा काही विधिलिखित नियम नाहीये. पण आपल्या इकडे अजून तितकं आपला जो समाज आहे तो अजून तितका टेक्नोसॅव्ही नाही झालेला. बऱ्यापैकी झेडपीच्या शाळेमध्ये अजूनही खूप सारी गरीब मुलं शिकायला येतात, ज्याचा अनुभव आम्ही गेले वर्ष झालं घेतोय. एका शाळेतून तर मला फोन आला होता, मॅडम बोलत होत्या, त्या बोलल्या की सर तुम्ही खूप छान उपक्रम घेतलाय लर्निफाय अकॅडमीच्या माध्यमातून. दररोजच्या क्विजेस मी शाळेमध्येच सोडवून घेते मुलांकडनं, कारण शाळेत असणारी मुलं ही गरीब घरची आहेत, त्यांच्याकडं स्मार्टफोन अवेलेबल नाहीये. त्याच्यातल्या 4-5 मुली खूप अभ्यासात हुशार आहेत, तर त्यांना तुमचा प्रश्नसंच घ्यायचा आहे, पण त्यांच्याकडे पैसे नसल्यामुळे त्यांचे पालक नाही म्हणतात. तर मी लगेच त्यांना म्हटलं की ते 5 प्रश्नसंच माझ्याकडून तुम्हाला फ्री असतील. फक्त माझी एक अट आहे की त्या मुलींना किंवा ती जी मुलं आहेत गरीब घरची त्यांना छान मार्क्स मिळायला हवेत, आणि मी त्यांचा पत्ता घेऊन त्यांना ते प्रश्नसंच पाठवून दिले. तो अशी बरीच मुलं आहेत की ज्यांना अजून घरामध्ये स्मार्टफोन इझिली अवेलेबल होत नाही. त्या केसमध्ये बाकी अशी जर शाळा असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला
प्रिंटआउट काढूनच तुम्हाला वर्कशीट द्यावी लागेल. किंवा दुसरा पर्याय असा आहे, जसं मी मगाशी सांगितलं की प्रेझेंटेशन जे तुम्ही करता शाळांमध्ये, टीव्हीज आहेत, त्याच्यानंतर तुमच्या ह्याने सुद्धा तुम्ही काय करू शकता, स्क्रीनवर दाखवून मुलांकडनं ते सोडवून घेऊ शकता. असं कंपल्शन नाहीये की तुम्ही ते प्रिंटआउटच काढायला हवं. तुम्ही सांगताय तो मुद्दा अगदी अगदी उत्तम आहे, पण शाळेतल्या सर्व मुलांकडं किंवा त्यांच्या पालकांकडं तो ऍक्सेस असायला हवा, जेणेकरून सर्वजण एकाच प्लॅटफॉर्मवर करू शकतील. नाहीतर तुमचा गोंधळ उडणार. 4 मुलं ऑनलाईन करतायत, इतर मुलं ऑफलाईन करतायत. मग त्याचा जो काही तुम्हाला लेखाजोखा ठेवायचा आहे तो तुमच्यासाठी अडचणीचा होऊ शकतो. ओके सर, थँक्यू. ठीक आहे. अजून कुणी आहे ज्यांना काही विचारायचंय? शारदा काकडे, मी तुम्हाला ऍक्सेस दिलाय. रिक्वेस्ट ऍक्सेप्ट करून तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करा आणि बोलू शकता. हॅलो सर, नमस्ते. हा, नमस्ते. उशिरा मी आजच्या सेशनला उशिरा जॉईन झाले. मला असं म्हणायचंय की आपलं हे जे कॅनवा आहे हे फक्त मोबाईल डिव्हाइसला आपण वापरू शकतो, त्यासाठी पीसी वगैरेची गरज आहे? नाही नाही, तुम्ही मोबाईल डिव्हाइसवर पण वापरू शकता, डेस्कटॉपवर वापरू शकता, लॅपटॉपवर वापरू शकता. तुमच्याकडे जर शाळेतल्या कामासाठीचा टॅब असतो, बऱ्यापैकी बऱ्याच शाळांमध्ये असतो, तो टॅब देखील तुम्ही वापरू शकता. किंवा मग तोही अवेलेबल नसेल तर तुमचा जो तुम्ही स्वतः फोन वापरता त्या फोनमध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता, याच्यावर काम करू शकता. काही फीचर्स आहेत असे जे तुम्हाला मोबाईलमध्ये करता येत नाहीत, तर ते जर बाजूला ठेवले तर मला वाटतं की बाकीच्या इतर गोष्टी तुम्ही कॅनवामध्ये मोबाईलवर सुद्धा करू शकता. आपण आपल्या या पूर्ण कोर्समध्ये जे काही डिझाईन आपण करणार आहोत ते मोबाईलवर देखील कसं करता येऊ शकतं, त्याचे ऑप्शन्स कसे शोधायचे हे आपण मोबाईलवर सुद्धा शिकवणार आहोत. कारण बऱ्याच जणांचा हाच कन्सर्न आहे की आम्हाला मोबाईल डिव्हाइसवरच शिकवा, कारण तो इझिली अवेलेबल असतो, सोबत असतो आणि हवं तेव्हा तुम्ही तो वापरू शकता. ओके ओके, तीच शंका होती, बाकी काही नाही. ओके, ठीक आहे. अजून कोणी आहे? कसलीही शंका असू द्यात, बिनधास्त विचारा, कारण तुम्ही जितकं माझ्याशी बोलाल तितकं ह्या कोर्सला, ह्या सेशनला काय होणार आहे, रंगत येणार आहे. ठीक आहे, बऱ्यापैकी मला वाटतं कुणाची काही शंका नसावी. सो आजचा आपला पुढचा जो भाग आहे त्या भागाकडे आपण वळूयात. तर आपला पुढचा जो भाग आहे, आज आपण काय करणार आहोत, एक वर्कशीट पहिली बनवणार आहोत. तर वर्कशीट आपण एक सिंपल अशी वर्कशीट बनवायला घेऊया आणि सिंपल वर्कशीटद्वारे आपण तुम्हाला हे लक्षात आणून द्यायचंय मला की हे टूल कसं छान प्रकारे आपल्याला वापरता येऊ शकतं. सो मी माझं प्रेझेंटेशन थांबवतो. आम्ही सांगितल्याप्रमाणे ज्या लोकांनी फीज भरून ऍडमिशन घेतलंय, जे अगोदरच्या कोर्सला होते त्यांना प्रोचं ऑलरेडी सबस्क्रिप्शन मिळालेलं आहे, ते प्रो मध्ये काम करू शकत आहेत. पण जे लोक आज नव्यानं जॉईन झालेत त्यांच्यासाठी आपण उद्या ही प्रोसेस समजावून सांगणार आहोत. कारण डेमो लेक्चर घेण्यासाठी, डेमो सेशन पाहण्यासाठी इतरही शिक्षक आपल्या इथं अवेलेबल आहेत. मी आशा करतो की आजचं आपलं लेक्चर संपल्यानंतर ते सुद्धा आपल्याला ह्या कोर्समध्ये सहभागी होतील. तर तुम्ही आपल्या मोबाईलच्या किंवा डेस्कटॉपच्या ब्राउझरमध्ये जाऊन ज्यावेळी canva.com असं टाकाल त्यावेळी हा असा UI ओपन होतो तुमच्या समोर. आणि हा UI जो आहे हा एकदम सिंपली आहे, खूप साऱ्या इमेजेस आहेत म्हणून घाबरून नाही जायचे. इथं बघाल तुम्ही, इथं वेगवेगळे टेम्पलेटचे टाईप दिलेले आहेत, म्हणजे जसं की शीट्स बनवू शकता, डॉक्युमेंट बनवू शकता, व्हाईट बोर्ड सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहे. म्हणजे तुम्हाला जर काही ड्रॉ करून दाखवायचे त्याच्यावर तुमच्याकडे जर स्टायलसचा पेन असेल तर अगदी स्टायलसच्या पेनने तुम्ही मोबाईलवर सुद्धा ड्रॉइंग करून दाखवू शकता, गणित लिहू शकता. त्याच्यानंतर प्रेझेंटेशन आपण याच्यामध्ये बनवू शकतो, सोशल मीडियाच्या पोस्ट आपण याच्यामध्ये बनवू शकतो. तुमचे जर काही फोटो असतील तर त्याचं बेसिक एडिटिंग आपण ह्याच्यामध्ये करू शकतो.
त्याच्यामध्ये आपण व्हिडिओज बनवू शकतो. मग ते शालेय व्हिडिओज असतील किंवा तुम्ही जर युट्यूब चॅनल चालवत असाल त्याच्यासाठी लागणारे व्हिडिओज असतील तर ते सुद्धा तुम्ही करू शकता. तुमचा शालेय कामकाजासाठीचा म्हणून युट्यूब चॅनल असू शकतो, तुमचा वैयक्तिक युट्यूब चॅनल असू शकतो, त्याचं देखील तुम्ही एडिटिंग याच्यामध्ये करू शकता. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रिंटेबल्स असतात, त्या प्रिंटेबल्सच्या वेगवेगळ्या साईजेस आपल्याला अवेलेबल आहेत तिथं, वेगवेगळे टाईप्स आहेत, ते सुद्धा तुम्ही करू शकता. वेबसाईट सुद्धा तुम्ही ह्या टूलमध्ये बनवू शकता. कुणाला वाटतं की मला माझ्या शाळेची वेबसाईट डिझाईन करायची आहे तर वेबसाईटसाठीचे वेगवेगळे टेम्पलेट्स आणि डिझाईन्स सुद्धा तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल होतात. आणि जर तुम्हाला वाटलं की मला एखादं कस्टम डिझाईन तयार करायचंय, माझा साईज देऊन मला डिझाईन तयार करायचंय, तर ते सुद्धा तुम्हाला काय करता येऊ शकते या ठिकाणी त्या साईजमध्ये तुम्ही बनवू शकता. हे तुम्ही तुमचा मीडिया अपलोड करू शकता. म्हणजे तुमच्याकडे काही फोटोज असतील, व्हिडिओज असतील, इतर कंटेंट असेल की काही डिझाईन्स असतील, ते डिझाईन सुद्धा तुम्ही इथं अपलोड करू शकता. आणि त्याच्यामध्ये मोरमध्ये जर आपण गेलो तर तुम्ही इथं बघत असाल वेगवेगळे लेआउट त्यांनी इथं आपल्याला दाखवलेले आहेत. असे खूप सारे अगोदर बनवून ठेवलेले सायझेसचे वेगवेगळे लेआउट इथं आपल्याला मिळतात. आणि त्याच्या खाली त्यांनी स्पष्ट लिहिलेलं असतं हे कशासाठीचं लेआउट आहे, हा साईज कशासाठीचा आहे. तर आपण जे आयडी कार्ड बघणार आहोत त्या आयडी कार्डसाठी आपल्याला इथला एक आयडी कार्डचा जो टेम्पलेट आहे तो टेम्पलेट आपल्याला इथं उपयोगी पडणार आहे. तो वापरून आपण काय करूया, आयडी कार्डचं डिझाईन बनवूया. सो अशा प्रकारे वेगवेगळे टेम्पलेट्स तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल आहेत. आता याच्यामध्ये तुम्ही डाव्या बाजूला जर बघाल तर डाव्या बाजूला इथं माझा कर्सर दिसतोय का तुम्हाला? मी कर्सर हायलायटर चालू करतो म्हणजे तुम्हाला माझा कर्सर हलताना दिसेल. तर मोबाईल वरून तुम्ही जॉईन असाल तर माझा कर्सर दिसतोय तुम्हाला? ठीक आहे. तर इथं डाव्या बाजून जर तुम्ही बघाल, हे आपण आता ऑनलाईन बघतोय, ब्राउझर मधून बघतोय. पण ज्यावेळी तुम्ही मोबाईलमध्ये वापरणार असाल त्यावेळी तुम्हाला मोबाईलमध्ये त्याचं ऍप्लिकेशन मिळतं जे तुम्हाला डाउनलोड करायचंय आणि त्या डाउनलोड करून त्याच्यात तुम्ही लॉग इन केलं की तुम्हाला इझिली तुम्हाला काय करता येऊ शकतं, तुम्हाला हे ऍप्लिकेशन वापरता येऊ शकतं. सो अशा प्रकारे डेस्कटॉपचं सुद्धा सेम तसंच तुम्हाला सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. डेस्कटॉपचं पण सॉफ्टवेअर तुम्ही काय करू शकता, इझिली डाउनलोड करून ते विंडोजच्या तुमच्या पीसी मध्ये किंवा तुमचा मॅक पीसी असेल म्हणजे ऍपलचा कॉम्प्युटर असेल तर त्याच्यात सुद्धा तुम्ही काय करू शकता, वापरू शकता. म्हणजे ह्याला कुठल्याही प्लॅटफॉर्मचं बंधन नाहीये, कुठल्या डिव्हाइसचं बंधन नाहीये. मोबाईलवर चालणार, विंडोजवर चालणार, त्याच्यानंतर iOS वर, ऍपलवर चालणार. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, हे कुठल्याही डिव्हाइसवर कुठल्याही प्लॅटफॉर्मवर वापरू शकतो. इथं डाव्या बाजूला जर बघाल तर इथं डाव्या बाजूला हा मेन्यूचा ऑप्शन आहे. त्या मेन्यूमध्ये तुम्ही रिसेंटली केलेले जे काही डिझाईन्स असतील त्याची इथं तुम्हाला लिस्ट दिसते, जी तुम्हाला इथं सुद्धा तुम्ही बघत असाल. इथं रिसेंट डिझाईन्स आहेत, हे वेगवेगळे डिझाईन्स इथं तुम्हाला दिसत असतील. अशा पद्धतीने आपण हे रिसेंटली केलेले काही डिझाईन्स आहेत त्याची इथं लिस्ट आहे. त्याच्यानंतर इथं होमचं बटन आहे. आता आपण होमवरच आहोत. त्याच्यानंतर इथं प्रोजेक्ट्स आहेत. प्रोजेक्ट्स म्हणजे तुम्ही काही प्रोजेक्ट्स बनवलेले असतील डिझाईनसाठीचे, ते वेगवेगळे डिझाईन्स आणि त्याचे प्रोजेक्टचे फोल्डर आपल्याला इथं काय करतात बघायला मिळतात. इथं वेगवेगळे डिझाईन्स, इथं फोल्डर्स आणि रिसेंट डिझाईन असं वेगवेगळ्या पद्धतीचं आपण बनवू शकतो. इथं तुम्हाला फिल्टर्स मिळतात की तुम्हाला कुठलं बघायचं डिझाईन, त्याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. आता इथे डाव्या बाजूला आहे टेम्पलेट्स. आता ह्या टेम्पलेट्स मध्ये गेलं की तुम्ही मगाशी बघितलं की वेगवेगळे सायझेस आहेत इथे अवेलेबल. त्या सायझेस मध्ये अवेलेबल असलेलं तुम्ही टेम्पलेट शोधू शकता. इथं बिझनेस म्हणून आहे, बिझनेससाठी लागणारे जे काही वेगवेगळे प्रोफेशनल प्रेझेंटेशन्स असतात, वेगवेगळ्या गोष्टी असतात त्या इथे अवेलेबल होतात. सोशल मीडियासाठी लागणाऱ्या वेगवेगळ्या पोस्ट असतील, वेगवेगळ्या गोष्टी इथे आपल्याला अवेलेबल होतात. तसंच एज्युकेशन आहे, त्याच्यानंतर व्हिडिओ आहे, मार्केटिंग आहे, प्रिंट प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यानंतर म्हणजे ग्रीटिंग कार्ड असतील, तुमच्या वर्कशीट्स असतील, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण काय करू शकतो, प्रिंट मध्ये जातात त्या, तर त्या इथं तुम्हाला मिळतात. त्याच्यानंतर कार्ड अँड इन्व्हिटेशन्स आहेत, म्हणजे इन्व्हिटेशन बनवायचे तुम्हाला, आपल्या घरातलं एखादं लग्न आहे तर आपण बाहेर पैसे घालून जे डिझाईन बनवून घेतो तर ते न करता आपण काय करू शकतो, इथं आपल्याला हवं तसं आपल्याला हव्या त्या फॉर्मॅटमध्ये मराठी, इंग्रजी पाहिजे अशा पद्धतीने इथं बघा एवढे सारे टेम्पलेट अवेलेबल आहेत. त्यातलं एक निवडून त्याच्यामध्ये हवा तो बदल करून किंवा मग तुम्हाला पाहिजे तसं डिझाईन करून तुम्ही काय करू शकता,
हे इन्व्हिटेशन, सुंदर असं इन्व्हिटेशन तुम्ही तुमच्या कार्यक्रमासाठीचं तुमच्या पाहुण्या रावळ्यांना पाठवू शकता. त्याच्यानंतर इथं डाव्या बाजूला टेम्पलेट्स आहेत. इथं फोटोज सुद्धा तुम्हाला काय करतात, फोटोज पाहायला मिळतात. हे जे फोटोज इथं आहेत हे सगळे फोटोज तुम्हाला तुमच्या डिझाईनमध्ये तुम्ही वापरू शकता. तुमच्या डिझाईनमध्ये तुम्हाला जे जे गरजेचे वाटतात, वेगवेगळ्या प्रकारचे फोटोज आहेत, ते तो फोटो तुम्ही अगदी फ्री ऑफ कॉस्ट, नो कॉपीराईट कंटेंट असतो हा. त्याच्यासाठी इथं काही फिल्टर दिलेले आहेत. तुम्हाला एखादा फिल्टर सर्च करून जर बघायचं असेल एखादा कीवर्ड, तर त्या कीवर्डच्या सहाय्याने पण तुम्हाला हवंय ते. आता समजा मला AI चा कीवर्ड टाकायचा आहे, AI सिलेक्ट केलं तर मला इथं फक्त AI शी रिलेटेडच फोटो इथं या ठिकाणी दिसतात आणि हे तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये वापरू शकता. त्याच्यानंतर इथं ग्राफिक्स नावाचा एक ऑप्शन आहे. आता ह्या ग्राफिक मध्ये बघा तुम्ही, आपल्या आत्ताचं जे मी प्रेझेंटेशन केलं त्या प्रेझेंटेशन मध्ये अशा खूप सारे इलस्ट्रेशन्स होते, खूप साऱ्या गोष्टी मी एलिमेंट्स त्यात टाकले होते. असे वेगवेगळे एलिमेंट्स इथं आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट वापरता येतात. खूप सारे म्हणजे मिलियन्स पेक्षाही जास्त असतील आणि हे सगळे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला वापरू शकतात. फक्त तुम्हाला काय वापरायचंय याची माहिती असली पाहिजे आणि त्या इमेजचा कीवर्ड तुम्हाला माहिती असला पाहिजे. तो कीवर्ड तुम्ही इथे टाकलात की तुम्हाला या ठिकाणी सजेशन मध्ये ते तुम्हाला कीवर्ड्स देतं. म्हणजे आता इथं आपण एखादा छोटासा कीवर्ड बघूया. इथं आहे एरोज लिहिलेलं आहे, एरोज. आता मी या एरोजवर जर क्लिक केलं तर बघा तुम्ही, ज्या ज्या चित्रामध्ये एरो आहे असे वेगवेगळे एरोजचे टाईप आपल्याला इथं बघायला मिळतात. त्याच्यामध्ये काही ॲनिमेटेड असतात, काही स्टॅटिक असतात, म्हणजे ॲनिमेशन नसलेले असे वेगवेगळे एरोज आपल्याला इथं पाहायला मिळतात. आणि तुमच्या चित्राकृतीमध्ये जो कुठला चांगला तुम्हाला वाटतो की हा माझ्या चित्रामध्ये छान दिसू शकतो, माझ्या डिझाईनमध्ये छान दिसू शकतो, तर तो तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये वापरू शकता. अशा पद्धतीनं एवढे सारे ऑप्शन्स तुम्हाला एकाच ठिकाणी ह्या कॅनव्हा प्रो मध्ये मिळतात. त्याच्यानंतर काही क्रिएटर्स आहेत ह्या कॅनव्हा प्रो मध्ये, जे त्यांच्याकडून वेगवेगळे डिझाईन्स कॅनव्हाला देत असतात, कॅनव्हावर टाकत असतात आणि मग ते डिझाईन आपण लोक वापरत असतो. असे वेगवेगळ्या क्रिएटर्सची इथे लिस्ट आहे, ज्या क्रिएटर्सला तुम्ही फॉलो देखील करू शकता. म्हणजे तुम्हाला जर वाटलं की हा हायरा स्टुडिओ मधनं छान छान डिझाईन येत असतात, मला ह्यांना फॉलो करायचंय, म्हणजे इथून पुढचे ते काय डिझाईन, जसं आपलं युट्यूबवरच्या आपल्याला नोटिफिकेशन येतात, अगदी तशाच नोटिफिकेशन तुम्हाला त्या क्रिएटर ज्यावेळी एखादी नवीन पोस्ट अपडेट करेल त्यावेळी तुम्हाला येतात आणि ते डिझाईन तुम्ही तुमच्या डिझाईनमध्ये घेऊन योग्य तो बदल करून तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर स्टार्ड कंटेंट नावाचा एक इथं ऑप्शन आहे. आता त्या स्टार्ड कंटेंट मध्ये काय आहे, तर वेगवेगळ्या प्रकारचे टेम्पलेट्स तुम्ही स्टार्ड करू शकता. स्टार्ड म्हणजे काय, तर हायलाइट करू शकता, विश लिस्ट मध्ये ठेवू शकता. म्हणजे सहज एक्सप्लोर करत असताना तुम्हाला असं लक्षात आलं की अरे वा, हे छान टेम्पलेट आहे, हे छान टेम्पलेट मी भविष्यात कधीतरी वापरू शकतो. एखादी पोस्ट असेल सोशल मीडियाची जी तुम्हाला छान वाटली, पण ती तो सण किंवा तो उत्सव किंवा तो इव्हेंट आत्ता नाहीये, त्याला वेळ आहे अजून, तर ते नंतर शोधत बसण्यापेक्षा मी आत्ता त्याला माझ्या विश लिस्ट मध्ये टाकून ठेवतो आणि मग मी नंतर काय करेन, त्याला योग्य त्याप्रमाणे बदलून मी त्याला पोस्ट करेन. सो अशा पद्धतीने तुम्ही इथं काय करू शकता, हा कंटेंट तुम्ही स्टार्ड कंटेंट म्हणजे विश लिस्ट म्हणून तुम्ही इथं ठेवू शकता. सो हे झालं टेम्पलेट्स मधल्या वेगवेगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर मी जसं तुम्हाला सांगितलं होतं ब्रँड, तर ब्रँड बाबतीतल्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही इथं करून ठेवू शकता आणि त्याचा हा ऑप्शन आहे. हा ऑप्शन फक्त प्रो व्हर्जन मध्येच येतो. त्याच्यानंतर इथं ऍप्स आहेत. तर ऍप्स म्हणजे काय हे थोडक्यात तुम्हाला सांगतो. कॅनव्हा हे एडिटिंगचं टूल आहे आणि एडिटिंग करत असताना ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला करायला लागतात, जसं की तुम्हाला जर तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो वाढवायचा आहे तर ग्लो वाढवण्यासाठीचं म्हणून एक ऍप कॅनव्हाच्या ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला समजा जो टेक्स्ट आहे तो टेक्स्ट तुम्हाला ग्रेडियंट कलर मध्ये पाहिजे, तर ते ग्रेडियंट करण्याचं सुद्धा ऍप्लिकेशन ह्याच्यामध्ये आहे. अशी तुम्हाला AI वापरायचा, समजा एखाद्या ठिकाणची गोष्ट तुम्हाला रिमूव्ह करायची आहे, म्हणजे फोटोमध्ये जर एखादं काहीतरी मागं काहीतरी आलंय आणि ते तुम्हाला फक्त ते तेवढं ऑब्जेक्टच तुम्हाला त्यातून काढायचंय, तर त्याच्यासाठीचं सुद्धा AI टूल ह्याच्यामध्ये अवेलेबल आहे. मग आता तुम्ही कुठल्या फील्डमध्ये आहात, कुठल्या फील्डमध्ये तुम्हाला हे वापरायचंय, तर त्या वेगवेगळ्या फील्ड इथं तुम्हाला दिलेल्या आहेत. कशासाठी तुम्हाला ते टूल्स वापरायचे त्याविषयीचा कीवर्ड इथं दिलेला आहे, मेन्यू इथं दिलेला आहे. त्याच्यावर क्लिक करून त्या फील्डमध्ये लागणारे जे काही शक्यता आहेत ऍप्सच्या, ती सगळी ऍप्लिकेशन्स तुम्हाला इथं काय करतात, इथं तुम्हाला
दाखवत असतात. मग त्यातलं योग्य ते टूल वापरून, योग्य ते ऍप वापरून तुम्ही काय करू शकता, तुम्हाला हवा तो तुमचं इप्सिट साध्य करू शकता. आता त्याच्यानंतर मग अशी मॅडमने विचारलं होतं की क्लास वर्क मी मुलांना ऑनलाईन देऊ शकते का, तर नक्कीच तुम्ही कॅनवा प्रोच्या माध्यमातून हे क्लास वर्क तुम्ही करू शकता. या ठिकाणी बघा, माझं हे जे अकाउंट आहे, हे अकाउंट मी स्टुडंट म्हणून जॉईन केलेलो आहे आणि स्टुडंट केलेलं असल्यामुळं इथं मला असाइनमेंट्स, सेंड टू टीचर आणि रिव्ह्यूड, म्हणजे असाइनमेंट शिक्षक मला ज्या काही असाइन करेल त्या असाइन केलेल्या असाइनमेंट्स त्या इथं मला दिसणार आहेत. त्याचं नोटिफिकेशन मला इथं येणार आहे आणि ती असाइनमेंट सोडवून मी टीचरला पाठवू शकतो. म्हणून सेंड टू टीचर नावाचा इथं मेनू आहे. मी टीचरला कुठल्या कुठल्या असाइनमेंट सबमिट केलेल्या आहेत, पाठवलेल्या आहेत, त्या इथे मला दिसतात आणि त्यापैकी टीचरने कुठल्या कुठल्या रिव्ह्यू केलेल्या आहेत, कुठल्याला मार्किंग केलंय, तपासलेल्या आहेत, त्या इथं बघायला मिळतात. सो हा ऑप्शन सुद्धा खूप सुंदर आहे. तुमची शाळा जर टेक्नोसॅव्ही असेल, पालक इच्छुक असतील, तर हा ऑप्शन सुद्धा तुम्हाला खूप सुंदर आहे. घर बसल्या मुलं जास्तीचा सराव करू शकतील. सो अशा पद्धतीनं हा UI आहे. इकडे उजव्या बाजूला आपलं लॉग इन केलेलं अकाउंट दिसतं. इथं काही सेटिंग्ज आहेत. त्या सेटिंग्ज मीन व्हाईल आपण शिकूयात. सध्याला जे काय आपल्याला गरजेचं आहे ते सगळं सेटिंग ह्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट येत असतं. सो सेटिंग मध्ये जर आपण गेलो तर इथं बघा आपलं प्रोफाईल दाखवतोय. सॉरी. तर इथं प्रोफाईल फोटो आहे जो आपण इथून चेंज करू शकतो. म्हणजे मी इथून हे केलं आणि माझा एखादा छानसा फोटो मी सिलेक्ट केला आणि इथं जर ओपन केला तर इथं बघा माझा फोटो हा अपलोड झालाय आणि माझ्या प्रोफाईलला आता इथं तो फोटो दिसायला लागेल. सो अशा पद्धतीने माझा फोटो इथं आलाय. त्याच्यानंतर माझं नाव आहे, ईमेल ॲड्रेस, स्टुडंट ग्रॅज्युएशन. त्याच्यानंतर हे मी कशासाठी वापरतोय, कॅनवा टीचर म्हणून वापरतोय की स्टुडंट म्हणून वापरतोय त्याचं या ठिकाणी आहे. भाषा तुम्हाला कुठली हवी, इंग्लिश हवी की आणखीन इतर कुठली भाषा हवी, अगदी मराठीत सुद्धा त्यांनी हे कॅनवा आपल्याला दिलेलं आहे. हे बघा इथं मराठीचा सुद्धा ऑप्शन आपल्याला अवेलेबल आहे. सो अशा पद्धतीनं वेगवेगळे सेटिंग्ज आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला याचं डेस्कटॉप ऍप्लिकेशन येतं. ते ऍप्लिकेशन ओपन करण्यासाठीची लिंक सुद्धा इथून जर ऑप्शन ऑन ठेवला तर ती सुद्धा तुम्हाला मिळते. त्याच्यानंतर इकडे लॉग इन आहे, ऍक्सेसिबिलिटी आहे, मेसेज प्रेफरन्सेस आहेत. इथं टीम्स आहे, युअर टीम, तर तुमच्या टीम मध्ये किती सदस्य आहेत त्याचं इथं तुम्हाला डिटेल बघायला मिळतं. त्याच्यानंतर क्लासेस, कुठल्या कुठल्या क्लासेसमध्ये तुम्ही जॉईन झालेला आहात, टीम प्रोफाईल. तर हे ज्यावेळी सगळेजण ऑनलाईन करत असतील त्यावेळी हे फायद्याचं ठरतं. पण तुर्तास आपण फक्त आपणच डिझाईन करणार आहोत त्यामुळे आपण फक्त त्याच्याकडेच जाऊया. अशा पद्धतीने इथं नोटिफिकेशनचं आयकन आहे. कुणी जर तुमच्यासोबत एखाद्याने डिझाईन शेअर केलं तर ते डिझाईन शेअर केलेलं नोटिफिकेशन तुम्हाला इथे येतं आणि त्या नोटिफिकेशनला क्लिक करून तुम्ही ते डिझाईन ओपन करू शकता. तो हे नोटिफिकेशन आहे. अशा पद्धतीनं हे कॅनवाचं जे काही हे आहे सॉफ्टवेअर, ते सॉफ्टवेअरचा जो काही UI आहे प्रथमदर्शनी ते कसं दिसतं तर ते मी तुम्हाला थोडक्यात समजावून सांगितलंय. सो आज आपला पहिला जो आपला लाईव्ह डेमोचा जो भाग आहे तो आहे आपल्याला एक वर्कशीट बनवायची आहे. आता ही वर्कशीट एकदम सिंपल पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवतो आणि वर्ग कुठला असा टार्गेट नको करूयात आपण, अगदी पहिलीच्या वर्गासाठी करतोय असं करूयात. म्हणजे जिथं आपण मुलांना इंग्रजी लेटर्स शिकवतो तर त्या इंग्रजी लेटर्स शिकवत असताना त्यांना लिखाणाचाही सराव होणं गरजेचं असतं. म्हणजे अगदी पहिलीतल्या मुलाला ती वर्कशीट देऊन तुम्ही त्याला त्या अक्षरांवर गिरवून तुम्ही त्याचा लिखाणाचा सराव करून घेऊ शकता. अगदी तसंच लिखाणाचा सराव करण्यासाठीचं एक वर्कशीट आपण बनवणार आहोत आणि ते वर्कशीट कसं बनवायचं त्याच्याकडे आपण जाऊयात. आता इथं प्रिंटेबल्स हा ऑप्शन आहे. या प्रिंटेबल मध्ये आपल्याला जनरली आपण A4 साईजचं डिझाईन करणार आहोत जे आपल्याला प्रिंट काढून मुलांना सरावासाठी देता येऊ शकतं. सो इथं A4 पोर्ट्रेट असं लिहिलेलं आहे. पोर्ट्रेट म्हणजे उभं डिझाईन आणि लँडस्केप म्हणजे आडवं डिझाईन, हे लक्षात ठेवा. सो मी हे A4चं हे सिलेक्शन करतो. तो इथं तुम्ही बघत असाल, इथं मला हा माझा बोर्ड आलेला आहे डिझाईनचा. हा A4चा साईज आहे आणि ह्या A4च्या साईज मध्ये मला काय करायचंय, आता माझी वर्कशीट डिझाईन करायची. आता लेटर्स देते वेळी
आपल्याला काय काय करायचंय, तर त्या वर्कशीटमध्ये आपण सुरुवातीला मुलाचं नाव, त्याचा क्लास हे आपण मेन्शन करायला त्याला देऊ शकतो. मग ते देण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल, एक टेक्स्ट टूल घ्यायला लागेल. टेक्स्ट टूलवर मी इथं ज्यावेळी जातो त्यावेळी इथं वेगवेगळे ऑप्शन्स मला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये ह्या टेक्स्ट मी सिलेक्ट करीन आणि ह्या टेक्स्टवर मी लिहीन नेम. आता हे नेम झालं. नेम आपण इथं वर घेऊयात. ह्याचा फॉन्ट साईज मी कमी करतो. ह्याचा फॉन्ट साईज आपण करूयात 18, म्हणजे जो डोळ्याला सहज दिसेल सुद्धा आणि वाचता सुद्धा येईल. त्याच्यानंतर आपण नाव झाल्यानंतर मुलाचा क्लास कुठला आहे तर तो क्लास घेण्यासाठी ह्याला सिलेक्ट करूयात आणि इथं बघा डुप्लिकेटचा ऑप्शन येतो. मी थोडं झूम करतो हे. आपण नेम हे अक्षर घेतलं. नेमला इथं आहे डुप्लिकेटचा ऑप्शन. या डुप्लिकेटला मी ज्यावेळी क्लिक करतो त्यावेळी मला परत आणखीन एक टेक्स्ट मिळतो. आता हा टेक्स्ट मी पुढे घेऊन जाईन. तो अलाईन आहे की नाही बघा, इथं छोट्या छोट्या लाईन्स दिसत आहेत आपल्याला. त्या लाईन्समुळे आपल्याला कळतं की तो बरोबर त्याच्याच अलाइनमेंट मध्ये आहे. सो मी ह्याला लिहितो क्लास, म्हणजे मुलगा तिथं क्लास त्याचा कुठला आहे तो लिहिल. आणि अजून एक आपण हे घेऊयात, त्याच्यात आपण लिहूया स्टँडर्ड. तो आता हे लिहिलं आपण. आता अक्षर लिहिण्यासाठी आपल्याला त्याला रेष द्यायला लागेल. तो मी इथं डाव्या बाजूला एलिमेंट्स नावाचा ऑप्शन आहे, मेन्यू आहे. त्या एलिमेंट्स मधून इथं शेप्सचा एक ऑप्शन आहे. त्या शेप्सच्या ऑप्शनला मी सी ऑल करतो. सी ऑल केल्यानंतर इथं बघा मला लाईन दिसतीये. तर मी ही लाईन इथं उचलून ड्रॉप करतो. ड्रॉप केलेली लाईन इथं मला दिसतीये. मी इथं बरोबर नेमच्या समोर तिला घेऊन जाईन. आता ती खूप जाड झाली आहे तर इथं वर त्याचा स्ट्रोकचा आपल्याला साईज कमी करता येतो. तर इथं बघत असाल 4 साईज आहे. तो आपण काय करूया 2 घेऊया. 2 साईज घेतल्यानंतर ती रेषा छोटी झाली आहे आणि ती रेषा आपण थोडी मोठी करून अशी पूर्ण लिहूया, म्हणजे मुलाला त्याच्यात नाव लिहिता येईल. परत आपण त्या रेषेला सिलेक्ट करून डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट करून मी इथं पुढे घेऊन जातो त्या रेषेला. क्लास लिहिण्यासाठी त्याला जी जागा आहे ती जागा मिळावी म्हणून मी इथं काय करतो त्याला छोटं करतो. त्याच्यानंतर इथे मी स्टँडर्डला थोडं अलीकडे घेतो आणि परत कॉपी करून ही रेषा मी त्याच्यासमोर घेतो. सो अशा पद्धतीने आपल्याला नेम, क्लास आणि स्टँडर्ड ह्या 3 गोष्टी आलेल्या आहेत. म्हणजे मुलगा इथं त्याचं नाव, क्लास आणि शाळा वर्ग लिहीन, तुकडी लिहीन त्याची. आता याच्यात आपण अक्षर शिकवतो, लेटर. पहिलेच अक्षर आपण घेऊया, ए पासूनच सुरू करूया. आता मला ए हे अक्षर ते सुद्धा मला डिझाईन करायची गरज नाहीये. डिझाईन सुद्धा करू शकतो. मी डिझाईन करून दाखवतो. मी इथं टेक्स्ट घेतला. टेक्स्ट मध्ये मी टाईप केलं कॅपिटल ए आणि स्पेस देऊन मी स्मॉल ए घेतला. म्हणजे कॅपिटल ए असा लिहायचा आणि स्मॉल ए असा लिहायचा. आपण हे मुलाला आपण सांगणार आहोत इथं. सो कॅपिटल ए घेतला. ह्याला थोडंसं आपण हायलाइट करायचंय. हायलाइट करण्यासाठी मी इथं इफेक्ट मध्ये जाईन. इथं बघाल तुम्ही वेगवेगळे स्टाईल्सचे इफेक्ट आपल्याला इथं अवेलेबल करून दिलेले आहेत त्यांनी. आपल्याला काही करायचं नाही. इथं बघूयात आपण छानसा इफेक्ट कुठला आहे. ठीक आहे, हा बॅकग्राऊंड देऊयात आपण त्याला, म्हणजे तो हायलाइट होईल. सो मी इथं बॅकग्राऊंड दिलं. बॅकग्राऊंड दिल्यानंतर त्याचा राऊंडनेस किती पाहिजे, त्याचा स्प्रेड किती, म्हणजे तो किती मोठा असला पाहिजे शेप, तो ट्रान्सपरंट असला पाहिजे का, असे वेगवेगळे ऑप्शन इथं सिलेक्ट होतात. तो मी त्याचा राऊंडनेस थोडासा कमी करतो. त्याच्यानंतर त्याचा स्प्रेड कमी करतो आणि त्याची थिकनेस पण, ट्रान्सपरन्सी त्याची थोडी कमी करतो. सो अशा पद्धतीनं आपल्याला हा ए बनवता आलेला आहे. मी तो ए इथं घेतो. अशा पद्धतीनं मी ए इथं घेतलाय. आपण येलो कलर घेण्यापेक्षा ग्रे कलर मध्ये करूयात, कारण आपली प्रिंट सुद्धा ग्रे कलर असणार आहे. सो जिथं सिलेक्ट केलंय आपण ऑप्शन, त्याच्याच खाली इथं कलर सिलेक्शनचा ऑप्शन आहे आणि इथं बघा वेगवेगळे कलर्स आपल्याला इथं त्यांनी इथं स्वॅचेस मध्ये दिलेले आहेत. म्हणजे ऑलरेडी त्यांनी आपल्याला इथं हे बनवून दिलेले आहेत कलर, ते वापरू शकतो आपण. किंवा तुम्हाला वाटलं मला तो नकोय, मला थोडंसं 19-20 पाहिजे, थोडासा इकडे तिकडे करायचा आहे, मला माझा कस्टम कलर सिलेक्ट करायचा आहे जो ह्या कलर मध्ये नाहीये, तर तुम्ही इथं प्लसचं चिन्ह दिसतंय, ऍड अ न्यू कलर वर क्लिक केलं तर तुम्हाला इथं बघा प्लेट ओपन होते, कलर प्लेट. त्या कलर प्लेट मध्ये तुम्ही कुठलाही तुम्हाला जो हवा तो रंग इथं सिलेक्ट करू शकता. तो सिलेक्ट केलेला रंग त्या ह्याला येणार आहे.
सो मी रेड केला तर बघा रेड येतोय. मला इथे निळा हवाय तर निळा आला, पिंक, हिरवा. सो आपल्याला कलर ग्रेच ठेवायचा आहे. तो मी असा ग्रे कलर सिलेक्ट केला आणि मी हे क्लोज केलं. तो अशा पद्धतीने हे लेटर झालं. आता लेटर नंतर ह्या लेटरने येणारं एखादं वस्तू, एखादी गोष्ट आपण तिथं त्याला दाखवायची. तर ए फॉर ऍपल हे आपण सगळेजण जाणतो, आपल्याला हे बऱ्यापैकी माहिती आहे सगळ्यांना. आपण काय करूया, ह्याचा थोडासा फॉन्ट चेंज करूया. आपण ह्याला फॉन्ट चेंज करायचा असेल तर ह्याला पकडलं की इथं वर फॉन्टचं इथं ऑप्शन येतो आपल्याला. या फॉन्टवर क्लिक केलं की इथं वेगवेगळे फॉन्ट आपल्याला बघायला मिळतात. खूप मोठी लिस्ट आहे, पण काही ठराविक फॉन्ट जर वापरले तर ते रिडेबल असतात, मुलांना इझिली वाचता येतं, आपल्यालाही ते डिझाईन मध्ये वापरायला छान दिसतात. सो इथं मी राऊंडेड असं सर्च मारतो आणि राऊंडेड असं सर्च केल्यानंतर इथं बघा वेगवेगळे फॉन्ट आलेत, ज्याच्यामध्ये आपल्याला छान वाटेल असा एक फॉन्ट आपण सिलेक्ट करूया, ज्याच्यामध्ये मी आता हा फॉन्ट घेतो. तर अशा पद्धतीनं हा ए हा फॉन्ट आपल्याला आलाय. आपल्याला वाटलं त्याचा थोडासा साईज वाढवायचा आहे तर थोडा साईज वाढवूया अशा पद्धतीने. आता आपल्याला ए फॉर ऍपल, तर ऍपलचं चित्र आपल्याला याच्या समोर इथं दाखवायचंय, म्हणजे मुलांना समजायला सोपं जाईल की ए वरनं कुठली गोष्ट येऊ शकते. तर ऍपलचं हे टाकण्यासाठी ते आपल्याला कुठूनही आणायचं नाहीये, काही नाही. इथं एलिमेंट नावाचा ऑप्शन आहे, त्या एलिमेंट मध्ये आपल्याला परत जायचंय आणि एलिमेंट मध्ये इथं सर्चचा ऑप्शन आहे. सो मी इथं सर्च करतो ऍपल आणि एंटर करतो. तर तुम्ही इथं बघत असाल वेगवेगळे ऍपलचे काही ग्राफिक्स आलेत, फोटोज आलेत, व्हिडिओज आलेत. सो आपल्याला हे प्रिंट करायचंय, त्याच्यामुळे आपल्याला काय यूज करायचंय, ग्राफिक. फोटो सुद्धा यूज करू शकता, पण आपण ब्लॅक अँड व्हाईट करणार आहे, त्याच्यामुळे आपण सुरुवातीलाच तसं काळजी घेऊया. आपण काय करूया, त्या फोटोपेक्षा आपण त्याचं इलस्ट्रेशन यूज करूया. आता हे ऍपल आहे, मी हे ऍपल बघितलं, मला हे छान वाटतंय, मी हे ऍपल उचलून इथं टाकतो. आता त्याचा थोडासा साईज मी बारीक करतो. अशा पद्धतीने मी हे दोन्हीही ह्याच्या समोरासमोर ठेवलं, म्हणजे ए कॅपिटल, ए स्मॉल आणि त्याचा हा ह्याच्यापासून येणारी वस्तू. तर हे फळ आपण टाकलं, पण त्याच्या खाली त्याचं नाव लिहिणं गरजेचं आहे, त्याचं स्पेलिंग लिहिणं गरजेचं आहे. मी परत टेक्स्ट घेतला आणि ह्याला मी लिहिलं APPLE ऍपल. इथं असं आपण ऍपल याच्या खाली लिहूया, म्हणजे मुलाला कळेल की ऍपलचं स्पेलिंग काय आहे. ए पासून ऍपल तयार होतो आणि त्याचं हे स्पेलिंग. आता हे झालं वरच्या चित्राकृतीतला भाग. त्याला थोडंसं आपण छोटं करूया, खूप झूम केल्यामुळं थोडासा अंदाज कमी येतोय. ठीक आहे. आता ह्याच्या खाली आपण काय सरावाला देऊ शकतो, लिखाणाचा सराव करायला, तर त्याला कॅपिटल अक्षर सरावाला देऊ शकतो, त्याला स्मॉल देऊ शकतो आणि त्याला दोनही सोबत देऊ शकतो. आपण काय करूया, सुरुवातीला एक सूचना लिहूया, म्हणजे प्रश्न लिहिल्यासारखा. सुरुवातीला आपण त्याला अप्पर केस लेटर देऊया, म्हणजे कॅपिटल लेटर्स, आणि तिथं आपण लिहूया ट्रेस द अप्पर केस लेटर्स. सो ह्याचा फॉन्ट आपण कमी करूया, ह्याचा फॉन्ट करूया 16. हे आपण लांब असं मोठं करूयात. मोठं केल्यावर ह्याची अलाइनमेंट, इथं अलाइनमेंटचा ऑप्शन आहे, आपल्याला अलाइनमेंट चेंज करूयात. तो अशा पद्धतीने आपण हे इथं टाकलेलं आहे. आता याच्या खाली आपल्याला रेषा द्यायला लागतील. 3 रेगी रेषा असल्या पाहिजेत, जशी वहीत असती तशीच रेषा दिसायला पाहिजे. तो सुरुवातीला आपण काय करूया, एक लाईन इथली कॉपी करून आपण इथं खाली घेतली, तिला मोठी केलं अख्ख्या पेजवर. त्याच्यानंतर तिला आणखी कॉपी केलं, तिला इथं घेतलं. त्याच्यानंतर तिलाच कॉपी केलं,
तिला इथं घेतलं. आता मधली जी रेषा आहे ती आपण डॉटेड करूयात. मग इथं आपल्याला त्या लाईन्सच्या किंवा बॉर्डरच्या ऑप्शन मध्ये इथं बघा डॉटेडचा ऑप्शन आपल्याला इथे बघायला मिळतो. तो सिलेक्ट केला आपण की इथं डॉटेड लाईन आलेली आहे. आता ही लाईन इतकी ठळक नको दिसायला किंवा ह्या तीनही लाईन इतक्या ठळक नको दिसायला, तर मग आपण तिन्हींना सिलेक्ट करूया आणि त्याला काय करूया, थोडीशी त्याची ट्रान्सपरन्सी वाढवूया. तो ट्रान्सपरन्सी वाढवल्याने काय होईल, त्या अशा पुसट रेषा दिसतील. त्याच्यावर आपण आता त्याला सरावासाठी म्हणून ए हे अक्षर देऊ शकतो. आता ए अक्षर आपण कसं करायचं तयार, तर ते तयार करण्यासाठी आपण इथे एलिमेंट मध्ये जायचंय. आपण ऍपल सर्च केलं होतं ते कॅन्सल करायचंय आणि इथं लिहायचंय ट्रेसिंग ए किंवा ट्रेसिंग अल्फाबेट. बघा इथं ट्रेसिंग अल्फाबेट असं सर्च केल्यावर ग्राफिक मध्ये एवढे सारे ऑप्शन्स आपल्याला दाखवलेले आहेत. म्हणजे अगदी त्याच्यावर ॲरो दाखवून सुद्धा त्यांनी आपल्याला हे अक्षरं दिलेली आहेत. तर आपण काय करूया, आपल्याला ए हवाय. ए कुठे आहे, तर ए इथं आहे. हा ए आपण आपल्या चित्रात घेऊया. तर ह्याला थोडं छोटं करूया आणि ते आपल्या ह्या ज्या 3 लाईन आपण इथं बनवल्यात त्या 3 लाईनवर आपण त्याला फिक्स करूया. सो हे ए लेटर आपण इथं फिक्स केलेलं आहे. आता हे ए लेटर त्याचा कलर थोडासा आपण डल करूया, म्हणजे ते पुसट दिसेल आणि सराव करायला मुलाला सोपं जाईल. त्याची थोडीशी स्ट्रोक वाढवूयात त्याला. सॉरी इथून नाही, जे लेटर्स आपण घेतले तिथंच एक स्पेसिफिक सर्च करूया ए साठी. सो इथं वेगवेगळे ए चे ऑप्शन्स आले, त्याच्यातला छानसा जो ठळक आणि उठावदार दिसेल असा ए आपण इथे घेऊया. त्याला छोटं करूयात परत आणि आपल्या ह्या लाईन्सवर त्याला फिट करूयात. आता ह्याच्यापेक्षा हा ठळक दिसतोय, पहिला डिलीट करून टाकू आपण. याचा कलर थोडासा पुसट दिसावा म्हणून त्याला कलर देऊयात. अशा पद्धतीने आता हा ए इथं आला. आता हेच लेटर आपल्याला अख्ख्या ओळीत द्यायचं. सो मी ह्याला पकडतो, डुप्लिकेट म्हणतो, पुढे ठेवतो, परत ह्याला डुप्लिकेट म्हणतो, पुढे ठेवतो, परत डुप्लिकेट, परत डुप्लिकेट, परत डुप्लिकेट, परत डुप्लिकेट. अशा पद्धतीने आपण 1 2 3 4 5 6 7 असे 7 लेटर्स आपण एका ओळीमध्ये दिलेले आहेत. आता आपण काय करूया, हे सगळं सिलेक्ट करूयात, कारण आपल्याला अजून एक ओळ सेम लेटरची द्यायची अप्पर केसची. सगळं सिलेक्ट करूयात आणि ह्याला काय करू आपण डुप्लिकेट करूया. डुप्लिकेट केल्यावर एक आपल्याला डुप्लिकेट ऑप्शन मिळतो, त्याचा सेम कॉपी मिळते, ती आपण इथं लावूया. छानपैकी त्याला अलाइन करूयात सगळ्या आपल्या ह्या इतर ह्याच्या सोबत अशा पद्धतीने. तो आपल्याला कॅपिटल अप्पर केस लेटरची 2 ओळी आपण बनवलेल्या आहेत. सेम असंच आपल्याला काय करायचं, आता स्मॉल लेटर साठी करायचं, लोअर केस साठी करायचं. मी सगळ्यांना सिलेक्ट करतो, मी ह्याला काय करतो डुप्लिकेट करतो. डुप्लिकेट केलेलं मी इथे खाली घेईन. थोडं जागेची पण बचत करूया, जेणेकरून आपल्याला दोन्ही सोबत पण ठेवायचे आहेत. ह्याला मी वर ढकललं, ह्याला पकडलं सगळ्याला, ह्यालाही वर घेतलं. आता ह्या ज्या 2 लाईन आहेत ह्यामध्ये आपल्याला काय करायचंय, त्याचं लोअर केस घ्यायचंय. सो इथं आपण जो प्रश्न लिहिलाय किंवा जे सूचना लिहिली आहे त्या सूचनेमध्ये आपण ह्याला काय करूया, लोअर केस, ट्रेस द लोअर केस लेटर्स. ओके, म्हणजे आता इथे आपल्याला लोअर केस टाकायला लागेल. मग आता इथं आपण लोअर केस मधला ए आपल्याला भेटतोय का बघूयात. इथं लोअर केस असं मी सर्च मारतो, तर इथं बघत असाल लोअर केस ए सुद्धा आपल्याला मिळालाय. अजून ऑप्शन आहेत, अजून बघूयात आपण काय मिळतं का त्याच्यामध्ये छान.
ठीक आहे, सुरुवातीचाच आपण जो आपल्याला दिला होता तो ए आपण वापरूया. आता हा ए घेतला आपण. खूप सारे ऑप्शन्स मिळतात तुम्हाला इथं बघायला. जो तुम्हाला चांगला वाटतोय डोळ्याला बघायला तो आपण यूज करू शकतो. मी इथं ए ला छोटं केलं. सर्वात अगोदर तर आपण हे अगोदरचे लेटर काढून टाकूया, डिलीट करूयात सगळे. अशा पद्धतीनं आता मी हे ए लेटर इथं बसवतो माझ्या ओळींमध्ये. एक ए आला, ठीक आहे. ह्या ए ला सुद्धा मी असा पुसट कलर देतो, म्हणजे मुलाला त्याच्यावरनं गिरवायचं लक्षात येईल. आता जसं आपण वरच्याचं डुप्लिकेट केलं तसं याचंही डुप्लिकेट करूया, उचलून इथं ठेवूया. आता त्याला हे कळतंय की डुप्लिकेट करून हे एका फिक्स जागेमध्ये जाऊन बसवलंय, तर पुढचं जे डुप्लिकेट असेल तर ते सेम तसंच पुढच्या जागेत जाऊन बसणार. म्हणजे मी आता डुप्लिकेट केलं तर बघा एका ठराविक अंतरावर जाऊन ते ऑटोमॅटिक डुप्लिकेट झालं, परत डुप्लिकेट झालं, परत डुप्लिकेट झालं, परत आणि परत. अशा पद्धतीनं आपले हे ए इथं बसलेले आहेत. थोडस ह्यांना अलीकडे सरकवतो, एक ए बाहेर जातोय आपला. अशा पद्धतीनं आपण इथं ए लिहिले. आता हे सगळे ए आपण सिलेक्ट करूयात परत, कारण आपल्याला खालच्या ओळीवर पण घ्यायचे. डुप्लिकेट करूया आणि इथं मी खालच्या ओळीला सुद्धा हा ए बसवलेला आहे. छान. अशा पद्धतीने आपण अप्पर केस झाले, लोअर केस झाले. आता आपल्याला अप्पर केस आणि लोअर केस हे दोन्ही परत एकदा द्यायचे. तर ते देण्यासाठी आपण काय करायचंय, माझ्याकडून एक चूक झाली, सॉरी. आपल्याला हे लोअर केसचं जे लेटर आहे ते अर्ध्यातच ठेवायचे, कारण ते लोअर केस आहे, हे लक्षात ठेवा. हे आपण छोटं करूया. तो अशा पद्धतीने आपण हे लोअर केस लेटर हे अर्ध्या पर्यंतच घेतलेलं आहे. आता हे सगळे करत बसण्यापेक्षा मी हे डिलीट करीन. वर ऑलरेडी करून झालेले आहेत आपले, मग मी ते सिलेक्ट करीन आणि त्यांनाच मी काय करीन, इथं डुप्लिकेट करून इथं खालच्या ओळीला बसवून. अशा पद्धतीनं स्मॉल लेटर झाले, कॅपिटल लेटर झाले. आता आपल्याला घ्यायचंय स्मॉल म्हणजे कॅपिटल आणि लोअर असे दोन्ही घ्यायचे, अप्पर केस आणि लोअर केस. आपण परत इथं जाऊया, ट्रेसिंग अल्फाबेट हे सर्च मारलेलं आहे आपण, त्याला परत एंटर करूया आणि आपल्याला जो ऑप्शन हवा आहे तो मिळतोय का बघूयात. आपण ए स्पेसिफिक काढूयात. फक्त ट्रेसिंग अल्फाबेट टाकलं तर इथं बघा ए आणि ए असं दोन्ही आपल्याला मिळतंय. त्यातनं आपलं काम होणार आहे. याला थोडा वेळ आपण बाजूला ठेवूया. आता ह्या तीनही गोष्टी आपण इथं पकडूयात, याला डुप्लिकेट करूयात आणि इथं खाली ठेवूयात. सो इथं आपण आता काय लिहूयात, इथं लिहूया अप्पर केस अँड लोअर केस लेटर. तो हे अगोदरचे जे लेटर आहेत ते आपण काढून टाकूया. मी डिलीट करतो यांना, हे पण मी खालचे डिलीट करतो सगळे, डिलीट. आता आपण हे जे लेटर घेतले होते इथं त्याला आपण इथं आणूयात आणि बरोबर आपल्या त्या 3 ओळीमध्ये त्यांना बसवूया छोटं करून. सो अशा पद्धतीनं ए अप्पर केस आणि लोअर केस आता दोन्ही आलाय आपल्याकडं. अजून थोडासा बोल्ड आहे का बघूयात आपण. ठीक आहे, तुर्तास तुम्हाला लक्षात आलंय. खूप सारे ऑप्शन असल्यामुळे ते सापडत नाहीये लवकर, पण मिळून जातात तुम्ही शोधलं. आता ह्याला सुद्धा आपण काय करूया, कलर देऊया असा
ट्रान्सपरंट कलर किंवा पहिला आहे अवेलेबल त्यातूनच देऊयात. ओके, आता हे 2 लेटर आले, याला थोडस सुरुवातीला ढकलूया, याला डुप्लिकेट करून आपल्या ह्याच्यामध्ये अरेंज करूया आणि परत डुप्लिकेट म्हटलं की तो ऑटोमॅटिक त्याच लाईनवर डुप्लिकेट करून देतोय आपल्याला. अशा पद्धतीने हे डुप्लिकेट झाले. आता मी ह्या सगळ्याला पकडतो आणि ह्याचं डुप्लिकेट करून खालच्या लाईनवर त्याला मांडतो. सो अशा पद्धतीने आपण अप्पर केस, लोअर केस आणि अप्पर केस, लोअर केस असे दोन्ही आपण हे बनवलेले आहे. आता इथे आपण खाली जसं आपण वर क्लास हे लिहायला आपण जागा दिली होती तशीच जागा आपण, माझी इथली लाईट गेली आहे, मध्येच कनेक्ट झाला कॉल, तर एक 2 मिनिटं वाट बघा. मी मोबाईलवरून जातो. ते आपण इथं घेऊया, मला मी मार्क्स असं लिहितो. आणि त्या मुलाला जे काही मार्क्स मिळतील ते मार्क्स इथं टीचर लिहू शकतील. हवं तर इथं मार्क्स आणि टीचर्स साईन, टीचर साईन अशा पद्धतीनं आपण आपली वर्कशीट तयार केलेली आहे. आणि ही वर्कशीट तुम्ही प्रिंट करून तुम्ही तुमच्या वर्गातल्या मुलांना देऊ शकता, ज्याद्वारे मुलांचा अक्षर रेखाटनाचा सराव उत्तमरित्या होणार आहे. आता हे जे आपण डिझाईन केलं हे डिझाईन आपण शेअर करू शकतो, डाउनलोड करू शकतो. सेंड टू टीचर म्हणजे जर हे तुम्ही कोलॅबोरेशन टूल मधनं करणार असेल तर ते करू शकता, प्रिंट करणार असेल तर प्रिंट करू शकता, प्रेझेंट करणार असेल तर प्रेझेंट करू शकता. आपण डाउनलोड करणार आहोत, तो इथे मी डाउनलोडला क्लिक केलं की तुम्ही इथं बघा वेगवेगळे ऑप्शन आपल्याला बघायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण जेपीजी करू शकतो, पीएनजी, पीडीएफ स्टँडर्ड, प्रिंट, एसव्हीजी, MP4 व्हिडिओ, GIF फाईल, PPTX फाईल, पॉवर पॉईंट साठी असे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याला डाउनलोडसाठी. तर आपण काय करूया, जेपीजी किंवा PDF आपण सिलेक्ट करूया जी प्रिंटसाठी उपयोगी येते आणि ती आपण डाउनलोड डाउनलोड होतंय. हे वर्कशीट आपलं डाउनलोड झालेलं आहे. तर हे मी ओपन करतो, तर तुम्हाला इथं हे डाउनलोड झालेलं वर्कशीट दिसत असेल. हेच वर्कशीट तुम्ही डायरेक्टली इथून प्रिंटचा ऑप्शन दिलात की प्रिंटर ओपन होईल आणि प्रिंटरच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुम्हाला वर्गात जेवढ्या प्रिंट हव्या तेवढ्या प्रिंट काढून तुम्ही मुलांना देऊ शकता. तो अशा पद्धतीनं आजच्या आपल्या लाईव्ह डेमोतलं हे पहिलं डिझाईन. सेम तशाच पद्धतीनं आपण काय करणार आहोत, मुलांचं ID कार्ड कसं बनवता येईल ते आपण तो अगदी पटकन. आता हे थोडंसं आपण रॉ मटेरियल पासून करत गेलो, म्हणजे अगदी स्क्रॅच पासून करत गेलो, म्हणजे सगळ्या गोष्टी शोधून आणून आपण तिथं त्याचा लेआउट बनवला. आता दुसरं डिझाईन जे आहे ते डिझाईन आपण रेडीमेड टेम्पलेट वापरून कसं करू शकतो हे मी तुम्हाला दाखवणार आहे. सो आता हे डिझाईन आपण असं इथं ठेवून डायरेक्ट आपण काय करायचंय, होमला जायचंय. होमला आपण आल्यानंतर इथं टेम्पलेटचा जो ऑप्शन आहे त्या टेम्पलेट मध्ये जायचंय आणि टेम्पलेट मध्ये इथं सर्च करायचंय स्टुडंट ID कार्ड. स्टुडंट ID कार्ड असं ज्यावेळी तुम्ही सर्च करा त्यावेळी इथं बघा खूप सारे ID कार्ड तुम्हाला इथं ऑप्शन बघायला मिळतील. इतके सुंदर ऑप्शन बघायला मिळतील की तुम्हाला वेगळं डिझाईन करण्याची गरजच नाही पडणार. आपण काय करूया, एक डिझाईन आपण याच्यातलं घेऊया. लहान मुलाचा एखादा फोटो बघून आपण, म्हणजे ते ID कार्ड इतकं सुंदर बनेल की मुलाला सुद्धा आवडीनं ते घालून शाळेत यायला तो. आता हे हिरव्या रंगाचं टेम्पलेट आहे. तुम्ही हे टेम्पलेट सिलेक्ट केलं इथं खाली बघा आणखीन अन्य टेम्पलेट सुद्धा तुम्हाला इथं जातात.
अशी वेगवेगळी टेम्पलेट्स आहेत. त्याच्यातलं आपण हे सिलेक्ट केलेलं आहे तेच यूज करूयात. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण इथं उजव्या बाजूला बघाल तुम्ही हे कुणी केलंय त्याचं नाव आहे, त्याला तुम्ही फॉलो करू शकता. किंवा इथं कस्टमाइज धिस टेम्पलेट असा सुद्धा ऑप्शन आहे. या ऑप्शनला आपण क्लिक करूया. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर एक नवीन विंडो ओपन होईल. त्याच्यामध्ये हे डिझाईनचं म्हणजे आपल्या आयडी कार्डचं फ्रंट पेज आहे, म्हणजे पुढची बाजू आणि ही मागची बाजू. अशा पद्धतीने हे डिझाईन तुम्हाला इथे अवेलेबल होतं. आता ह्याच्यामध्ये चेंज करताना आपण काय करायचं आहे, तर मुलाचं नाव चेंज करायचंय. क्यूआर कोड हा ही पुढची गोष्ट झाली, पण मुलाचं नाव, शाळेचं नाव ह्या गोष्टी आपल्याला इथं द्यायचे आहेत. तर आपण काय करूया, इथं वर शाळेचं नाव लिहूया. मी त्याला छानपैकी मराठीमध्ये मी ज्या शाळेमध्ये शिकलो त्या शाळेचं नाव लिहितो. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडकी. तुम्ही इथं माझ्या शाळेचं नाव टाकलं. आता हे ब्लॅक मध्ये असल्यामुळे दिसत नाहीये, तर आपण त्याला काय करूया, त्याचा रंग बदलूया. इथं टेक्स्ट कलरचा ऑप्शन आहे, त्याला आपण व्हाईट केलं. व्हाईट करूनही तो दिसत नाहीये, अजून ठळक. त्याला बोल्ड करूयात. अशा पद्धतीने ही माझ्या शाळेचं नाव मला इथं वर दिसते, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांडकी. त्याच्यानंतर ह्याला थोडंसं मला बॅकग्राऊंड द्यावं वाटतंय, मग मी इफेक्ट मध्ये जाईन. इफेक्ट मध्ये जाऊन जो आपण मगाशी ऑप्शन वापरला तोच आपण वापरूयात. अशा पद्धतीनं अगदी ठळक असं माझ्या शाळेचं नाव इथं दिसत आहे. मला वाटलं त्याचा बॅकग्राऊंडचा कलर चेंज करायचा आहे, तर मी इथं जाईन आणि हा कलर हिरवी. आता इथं फोटो हा असाच ठेवूया आपण इतरही फोटो देऊ शकतो. कसा ते दाखवतो मी तुम्हाला. इथं अपलोड नावाचा ऑप्शन आहे. या अपलोड मध्ये इथं अपलोड फाईल करू शकतो आपण, म्हणजे मुलांचे फोटो इथं घेऊ शकतो आणि तो इथं घेतलेला फोटो आपण त्या आयडी कार्ड मध्ये टाकू शकतो. तो मी इथं अपलोड करतो. एका लहान मुलाचा फोटो बघूयात आपण येतो का. ठीक आहे, हा लहान मुलगा आपल्याला मिळालेला आहे. आता तो फोटो बघा इथं अपलोड होतोय. आता हा अपलोड फोटो झाला की तो आपण इथून घ्यायचा आहे आणि तो इथं ह्या गोलवर आणून सोडायचा. तुम्ही बघत असाल हा लहान मुलाचा फोटो आपल्याला छानपैकी मिळालेला आहे, तो आपण त्या चित्रामध्ये व्यवस्थित त्या सर्कलमध्ये आपण ठेवला. आता खाली त्याचं नाव येईल, मी इथं नाव लिहितो मुलाचं. किशोर पवार. अशा पद्धतीने मी इथं नाव लिहिलं. हे नाव सुद्धा मला अजून ठळक करायचंय, तर मी त्याचा रंग बदलीन, म्हणजे उठावदार रंग देईन त्याला. त्याला थोडंसं आणखी मोठं करेन ते दिसावं म्हणून. ठीक आहे. आणि त्याला मी इफेक्ट देईन आणि इफेक्ट देऊन त्याला मी आता आउटलाईन देऊन आउटलाईनला आपण एक डार्क कलर देऊया, म्हणजे ते नाव अजून उठून दिसेल. अशा पद्धतीने ते नाव आलं. आता इथं खाली क्यूआर कोड लिहिलाय, पण क्यूआर कोड वगैरे आपण देणार नाही. आपण त्या मुलाचा त्या क्लास मधला त्याचा क्रमांक देऊ शकतो. आपण हा टेक्स्ट कॉपी करूया. त्याचा क्रमांक समजा आहे 0123. मराठीतच घेऊया 0123. मराठीत येत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण त्याचा क्रमांक घेतला. आता ही झाली आपली पुढची बाजू. तर आपल्याला याची मागची बाजू देखील करायची. अशा पद्धतीने आपण हे छानपैकी अरेंज केलं. आता मागची बाजू आपण इथं स्क्रोल करून खाली आलो की इथं बघा, इथं वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मग इथं त्यांनी दिलेल्या गोष्टी इग्नोर करायच्या आणि आपल्याला आपल्या गोष्टी टाकायच्या. आपण काय टाकू शकतो, तर शिक्षक मराठी करत नाही बरं. एक मिनिट.
इथे लिहूया शिक्षकाचे नाव. अशा पद्धतीने शिक्षकाचं नाव, मी मला जे शिक्षक होते त्यांचं नाव लिहितो. देशपांडे गुरुजी. गुरुजी. त्याच्यानंतर कुठल्या वर्गात आहे तो, तर त्याला आपण लिहूया इयत्ता. कितवीत आहे, तर तो आहे 4थी. त्याच्या पालकांचा नंबर आपण लिहूया संपर्क. म्हणजे जर कुठं हे आयडी कार्ड हरवलं तर त्या नंबरद्वारे पालकांना फोन करता येऊ शकतो. नंबर लिहितो +91 95 56 08 98. तर त्याचा पत्ता आपण साधा लिहू. साधा आहे माझा पत्ता ग्रामीण भागात असल्यामुळे तो मी लिहितो मक्काम पोस्ट तालुका पुरंदर जिल्हा पुणे आणि पिनकोड आहे खाली घेतो. अशा पद्धतीनं आपल्याला हे पत्ता सुद्धा आला. आता तुमच्या शाळेचा एखाद्या तुमच्यासारख्या सर्जनशील माणसाने लोगो बनवलेला असतो किंवा तुम्ही बनवू शकता. तो लोगो इथं काय करू शकता, टाकू शकता. इथे लोगो जो दिलाय हा लोगो असा आहे. आपण त्याला थोडासा फ्रेश कलर देऊया. फ्रेश कलर मध्ये आपण देऊया त्याला येलो. दुसरा आहे त्याला सुद्धा देऊया येलो. तिसरा आहे त्याला सुद्धा आपण देऊया येलो. हा थोडा उठून दिसतो. मी माझ्या शाळेचं नाव परत एकदा कॉपी करतो इथून. पहिल्या पेजवर जे नाव होतं ते मी इथं जाऊन त्या लोगोच्या वर माझ्या शाळेचं नाव लिहितो. अशा पद्धतीने इथं थोडंसं काय आहे, ह्या राऊंड मध्ये जोड शब्द जो असतो तो थोडासा खराब आहे. त्यासाठी तुम्हाला इंग्लिश मधून नाव लिहावं लागतं. ZPPS स्कूल बंद पकडतो. ZPPS स्कूल मानकी. अशा पद्धतीने माझ्या शाळेचं नाव देखील आलं. त्याला सुद्धा मी थोडस बोल्ड करतो. त्याचा पण काय करू आपण कलर चेंज. तुम्हाला हवा तसा कलर तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता. अशा पद्धतीने आपलं आयडी कार्ड सर्व मुलांना आपण बनवून आपल्या स्वतःचं डिझाईन वापरून आपल्या स्वतःची क्रिएटिव्हिटी वापरून आपण बनवू शकतो. असे कैक तिथं टेम्पलेट आहेत. खूप सारे टेम्पलेट आहेत. त्यातलं तुम्हाला तुमच्या शाळेसाठी तुमच्या वर्गासाठी जो रंग योग्य वाटेल, जे डिझाईन योग्य वाटेल ते सुद्धा तुम्ही करू शकता. आता तुम्ही म्हणाल की सर हे झालं एका विद्यार्थ्याचं, मग मी सर्व विद्यार्थ्यांचं करत बसायचं का, तर बिलकुल नाही. ते करण्यासाठी तुमच्याकडे बल्क क्रिएट नावाचा ऑप्शन आहे. तो ऑप्शन आपण आपल्या उद्याच्या सेशन मध्ये घेणार आहोत. त्यासाठी उद्याचं सेशन तुम्ही सर्वांनी अगदी वेळेत हजर राहा. म्हणजे आपल्याला उद्या बल्क क्रिएटचा ऑप्शन कसा असतो तो आपल्याला बघता येईल. मी आशा करतो की मी आज कॅनवा बद्दल ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या तुमच्या लक्षात आल्या असतील. वर्कशीट कशी बनवायची हे तुमच्या लक्षात आलं असेल. सॉफ्टवेअर दिसतं कसं चालवू शकतो आपण, कुठल्या डिव्हाइसवर चालवू शकतो हेही मी तुम्हाला सांगितलं. मी 2 डेमो तुम्हाला करून दाखवले. एक तर आपण स्क्रॅच पासून बनवलेला, म्हणजे अगदी ईच अँड एव्हरीथिंग आपण स्वतःहून शोधून तिथं टाकलं. आणि दुसरं जे ऑलरेडी डिझाईन होतं तेच डिझाईन वापरून आपण या ठिकाणी आपलं डिझाईन बनवलेलं आहे. अशा पद्धतीनं आपण आपले 2 डिझाईन पूर्ण केलेले आहेत. आणि उद्या हेच तुम्ही 100 मुलांसाठी फक्त 10 सेकंदात कसं बनवू शकता याचं प्रात्यक्षिक मी उद्या देणार आहे. ज्यांनी अगोदर जॉईन केलेलं होतं त्यांना माहिती आहे. जे नवीन लोक आहेत जे करू इच्छित आहेत
त्यांच्यासाठी मी हे उद्या करून दाखवणार आहे. तुम्ही अजूनही आपल्या कोर्सला ऍडमिशन घेतली नसेल तर मला असं वाटतं की अगदी वाजवी किंमत लावली आहे आपण. ही किंमत लावण्यामागचं कारणही हे सांगतो की फुकट दिलेल्या गोष्टीला किंमत राहत नाही, म्हणून आपण ही गोष्ट कोर्सची फी लावून घेतोय. का तर तुम्ही ते सिरियसली करावं, त्याचा तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करावा आणि तुमचं जे काही शालेय जीवन आहे विद्यार्थ्यांसाठीचं ते अगदी सुखकर आणि भन्नाट असं बनावं, ज्याद्वारे तुम्ही टेक्नो सेव्ही बनाल आणि त्याचा तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये वापर करून घेता येईल. मला वाटतं मी सगळं कव्हर केलंय. आता आपण समारोपाकडे जाऊयात. मी परत एकदा सांगतो, अजूनही तुम्ही ऍडमिशन घेतली नसेल तर तुम्हाला QR कोड ग्रुपवर पाठवला जाईल. ज्यांची इच्छा आहे त्यांनी ह्या कोर्सला आवर्जून ऍडमिशन घ्या. मी खात्री देतो की 7 दिवसात तुम्ही खूप सारं काहीतरी असं भन्नाट शिकणार आहात आणि तुम्हाला ह्या 499 रुपये फी भरल्याचा कसलाही रिग्रेट होणार नाही, कसलाही पश्चाताप होणार नाही. समारोपाचा भाग मी माझे सहकारी चांगन सर या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचा त्यांनी समारोप करा. धन्यवाद सर. पण तत्पूर्वी काही लोकांचे हँड रेज दिसत आहेत. मे बी त्यांच्या काही शंका असू शकतात, तर त्यांचा आपण शंका निरसन घेऊयात का? ठीक आहे. संजय भांबेरे सर आहेत, मी त्यांना रिक्वेस्ट केली आहे. कृपया माईक अनम्यूट करा आणि आवाज येतोय? हॅलो, हा बोला. हा सर. हा सर, मला स्क्रीन शेअर झाली नाही आपल्याकडनं 10 मिनिटापासून. तुमचा आवाज नाही येते सर बरोबर. स्क्रीन ऑफ होती आपली, स्क्रीन शेअर झाली नाही आय कार्ड बनवण्याच्या संदर्भात. माझी स्क्रीन नव्हती दिसत. हो, 10 मिनिटापासून दिसत नाही सर. नंतर चॅटिंग करायला आपल्याला आता दिसतोय. आता जस्ट तुमच्या गुगलच्या मीटिंगच्या ह्याच्यामध्ये तुम्ही काहीतरी सेटिंग हलवली का बघा सर. कारण काहीच केलं नव्हतं मी माझ्याकडून सांगतो सर. याच्यामध्ये मी सांगतो, पूर्णपणे स्क्रीन आणि आपलं लेक्चर जे पूर्णपणे कंटिन्यू सुरू होतं. अगदी मी सुद्धा दुसऱ्या डिव्हाइस वरून जॉईन आहे. मे बी तुमच्याकडे थोडाफार इंटरनेट इश्यू असू शकतो, त्याच्यामुळे ते मिस झालं असेल. तर काळजी नसावी. डेमो लेक्चरची लिंक सर आपण देणार आहोत. हो, आपण डेमो लिंक बघून घेईल. फक्त तेवढं शेअर केलं सांगेल. ठीक आहे सर, मी ग्रुपवर लिंक नक्की शेअर करतो. ओके. प्रशांत बोरगावकर सर नमस्ते. नमस्कार, बोला. आता आपण जसं इतर ऍप मध्ये मराठी फॉन्ट ऍड करू शकतो, तसं कॅनवा मध्ये ऍड करू शकतो का आपण? उदाहरणार्थ बालभारती फॉन्ट असेल किंवा आणखी बालभारती 2 फॉन्ट असेल, एक्स्ट्रा फॉन्ट आपण ऍड करू शकतो का? जसं इंग्रजी त्यात प्रीलोडेड आहेत. हो. मग तसे फॉन्ट म्हणजे आपल्याला तुम्ही आम्हाला अवेलेबल करून द्याल का? तुमच्याकडे असतील तर मला द्या, मी तुम्हाला ऍड कसे करायचे ते शिकवतो. 1-2 फॉन्ट आहेत माझ्याकडे. मी तुम्हाला ग्रुप म्हणजे सरांना राऊत सरांना मग पाठवतो पर्सनली. चालेल. तिथं तुम्हाला फॉन्ट इन्स्टॉल करायचा ऑप्शन असतो, माय फॉन्ट म्हणून. ते कसे करायचे मी उद्याच्या सेशन मध्ये सांगेन. ठीक आहे, चालतंय. मी पाठवून ठेवतो त्यांना मग. नक्की. ओके. आता काही डिझाईन असे असतात, म्हणजे बालभारती हा लिहिलेला जो शब्द आहे किंवा तो फॉन्ट आहे, त्याचा फॉन्ट नसतो, पण त्याचं ग्राफिक असतं तुमच्या. त्याची SVG फाईल असते. ती SVG फाईल तुम्ही डायरेक्ट अपलोड करून घेऊ शकता आपल्या ह्याच्यामध्ये अपलोड्स मध्ये आणि ती वापरू शकतो का? हो. ओके, ठीक आहे सर. तरी पण तुमच्याकडे असतील ते फॉन्ट द्या, आपण तुम्हाला ऍड कसे करायचे ते मी सांगतो. हा, ठीक आहे सर. ते अजून आहेत कुणी? कुणाला बोलायचं अजून? ठीक आहे सर, आपण समारोपाकडे जाऊया. ठीक आहे, धन्यवाद सर. आशा आहे आजचं लेक्चर सर्वांपर्यंत छान पोहोचलेलं आहे. पहा, लर्निफाय अकॅडमी मार्फत नेहमीच वेगवेगळे उपक्रम शिक्षकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आयोजित केले जातात. यावर्षी आपण शिक्षकांसाठी काही दिवसांपूर्वीच कॅनवा, OBS आणि AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा बेसिक कोर्स आपण घेतला होता. त्यातूनच कॅनवासाठी बरेचसे शिक्षक आग्रही झाले की आम्हाला याच्यामध्ये ऍडव्हान्स मध्ये खूप काही शिकायचं आहे आणि कॅनवा आहेही तसं. त्याच्यामध्ये खूप सारे फीचर्स आहेत. त्याचा उपयोग करून आपण सर्वजण आपल्या
कामामध्ये अगदी नाविन्यपूर्ण असं काम करू शकतो. त्या उद्देशानं हा कोर्स लर्निफाय अकॅडमीने सर्व शिक्षकांसाठी सुरू केलेला आहे. यातीलच आजच्या पहिल्या दिवशी आपले मार्गदर्शक पवार सर यांनी खूप छान पद्धतीनं कॅनवाचा इंटरफेस कसा आहे, कॅनवाच्या मधले जे काही प्राथमिक फीचर्स आहेत ते कशा पद्धतीनं वापरायचे, त्याच्यातले काय काय आपण घेऊ शकतो, काय काय मिळवू शकतो, कोणत्या गोष्टीवरती काम करू शकतो, जसं की प्रेझेंटेशन असतील, आयडीज असतील, लोगोज असतील, वर्कशीट असतील, त्या सर्व बाबी त्यांनी अगदी छान पद्धतीनं त्यांच्या लागवी भाषेमध्ये उलगडता आणलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी आज छान 2 डेमो देखील सांगितले की वर्कशीट कसं तयार करायचं आणि आयडी कसे तयार करायचे. आशा आहे की हे दोन्ही डेमो आपणा सर्वांना आवडले असतील आणि छान पद्धतीनं तुम्हाला समजले असतील. तर मी सर्वांना विनंती करेल की आपण उद्या फावल्या वेळेमध्ये शक्य झाल्यास कॅनवामध्ये अगदी तुमच्याकडे बेसिक व्हर्जन जरी असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही हे वर्कशीट्स किंवा आयडेंटिटी बनवू शकता. ट्राय करा. शक्य झाल्यास बरेचसे असे शिक्षक आहेत आपल्यामध्ये की त्यांच्याकडे आता ऑलरेडी प्रो व्हर्जन आहे, ज्यांनी आपल्या मागच्या कोर्समध्ये त्यांना प्रो व्हर्जन मिळालेला आहे, तर त्याच्यामध्ये ते छान प्रकारे काम करू शकतायत. आणखीन ॲडव्हान्समध्ये ते त्याच्यामध्ये काम करतील. छान डेमोज तयार करा. आणि मी जाता जाता आमचे पवार सर यांना धन्यवाद देतो की त्यांनी खूप छान ओघवत्या भाषेमध्ये आणि खूप सोप्या पद्धतीनं कॅनवा प्रोची ओळख सर्व शिक्षकांना, शिक्षक बांधवांना, बंधू भगिनींना करून दिलेली आहे. यासाठी मी आपल्याला धन्यवाद देतो आणि आपल्या आजच्या सत्राचा समारोप करतो. तत्पूर्वी मला वाटतं की संतोष यादव सर, आपल्याला काहीतरी शंका आहे, आपण माईक अनम्यूट करून बोलू शकता. संतोष यादव सर. आवाज कट होतोय सर आपला. बाय मिस्टेक होता, नाही शंका. ओके ओके, ठीक 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 ओके. अमोल पाटील सर. आपण अनम्यूट करून बोलू शकता. हॅलो, आवाज येतो सर? येस, बोलू शकता सर. हॅलो, हा बोला सर. कॅनवाचं जे ॲप आहे आणि कॅनवा प्रोचं ॲप आहे, ते वेगवेगळे आहेत का एकच आहे सर? नाही नाही सर, वेगवेगळे नाहीत, एकच आहेत. फक्त त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुमचं जे लॉग इन आहे, सुरुवातीचं तुम्हाला फ्री व्हर्जन भेटतं, पण नंतर त्याच्यामध्ये तुम्हाला प्रो मध्ये अपग्रेड करावं लागतं. तर ती काही जी सेटिंग आहे ती आपण उद्याच्या सेशनमध्ये तुम्हाला सर्व किशोर सर सांगणार आहेत. त्यामुळे सध्या तुम्ही फक्त ऍप डाउनलोड करून घ्या. अगदी तुमच्या पीसी वरती असेल किंवा लॅपटॉपवरती असेल, आता सध्या डाउनलोड करून घेतलं तरी काही हरकत नाहीये. फक्त त्याच्यामध्ये प्रो व्हर्जन कसं अपग्रेड करायचं हे आपण उद्याच्या सेशन मध्ये सांगणार आहोत. ओके सर, चालेल, धन्यवाद. ठीक आहे. आशा आहे सर्व बांधवांच्या सर्व शंकांचं निरसन झालं असेल. पुन्हा एकदा मी किशोर पवार सर आणि सर्वात महत्वाचं लर्निफाय अकॅडमी जे काही घेत आहे, जे काही उपक्रम राबवत आहे, या उपक्रमांना भरभरून साथ देणारे तुमच्यासारखे जे काही शिक्षक बांधव आहेत त्या सर्वांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि आजचं सत्र या ठिकाणी पूर्ण झालं असं जाहीर करतो. सर्वांना शुभरात्री. सर्वांनी काळजी घ्या, पावसाचे दिवस आहेत. सर्वांना धन्यवाद. गुड नाईट. मी तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर मी QR कोड आपल्या ग्रुपवर पाठवलाय, त्याच्यावर पेमेंट करून तुम्ही आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा आणि मग आम्ही तुम्हाला आपल्या फायनल ग्रुपमध्ये समाविष्ट करून घेऊ. धन्यवाद सगळ्यांना. गुड नाईट. उद्या वेळेत आपलं सेशन सुरू होईल.